आजचा जो काही सत्र असेल तर या सत्रामध्ये विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती ही अधीक्षकांच्या मार्फत कशा पद्धतीने आपण तिला वाढवू शकलो, कशा पद्धतीने अधीक्षकांचे जे काही कार्य होते त्या कार्यामुळे अध्ययन निष्पत्ती कशा पद्धतीने वाढली ते आपण या ठिकाणी बघूया. त्यानंतर आयडिया टू ऍक्शन हे काय आहे आणि मागच्या वर्षी या आयडिया टू ऍक्शनने कशा पद्धतीने मदत केलं ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. त्यानंतर हॅपीनेस करिक्युलम आहे, तर अधीक्षकांसाठी हा एक नवीन करिक्युलम आपण या ठिकाणी आणलेला आहे आणि हा करिक्युलम अधीक्षकांना कशा पद्धतीने मदत करणार आहे, ज्याद्वारे विद्यार्थ्यांची जे काही अध्ययन निष्पत्ती आहे आपण टार्गेट ठेवलेला आहे की FLN आपल्याला वाढवायचे विद्यार्थ्यांचा आणि FLN वाढवण्यासाठी शाळेतील प्रत्येक घटक या ठिकाणी कार्य करतो. मग त्याच्यामध्ये शिक्षक सुद्धा येतात, त्याच्यामध्ये इतर कर्मचारी येतात आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये अधीक्षक सुद्धा येतो, सोबतच पॅरेंट्स सुद्धा त्या ठिकाणी येतात. तर अशा प्रत्येकांचा त्या ठिकाणी पार्टिसिपेशन हा हॅपीनेस करिक्युलम घेऊन कशा पद्धतीने करतोय ते आणि मागील वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आपण हॅपीनेस क्लब या ठिकाणी तयार करणार आहे आणि हा जो काही हॅपीनेस क्लब असेल हा हॅपीनेस क्लब कशा पद्धतीने कार्य करतोय किंवा या वर्षीच्या हॅपीनेस क्लब करत असताना काय रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील ते सुद्धा आपण या ठिकाणी बघू. सो प्रथमतः नवीन शैक्षणिक वर्षात अधीक्षकांचा सक्रिय सहभाग या ठिकाणी का महत्वाचा आहे असं आपल्याला वाटते? प्रश्न आपल्याला दिसतोय सर्वांना. नवीन शैक्षणिक वर्षात अधीक्षकांचा सक्रिय सहभाग का महत्वाचा आहे? कोण सांगू शकेल? तुम्हाला वाटते की मी ॲज अ अधीक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये कुठेतरी हातभार लावू शकतो? किती अधीक्षकांना वाटते? प्लीज रेज युअर हँड्स. May I audible, sir? Yes, sir. Yes. Thank you for providing wonderful opportunity regarding on the issue of participation in academic curriculum for the student. According to National Education Policy 2020, learning outcome is one of the important component because as per Article 45A, it is necessary for every student to provide right to education regard not only for the curriculum but also throughout their extracurricular activities is also necessary because NAP 2020 is fully based on skill-based education. And whatever activity we are conducting from Maji Shala, Maja Swabhiman or Maji Jawabdari, this Abhiyan, this massive campaign is developing overall personality of the student, not only developing the skills, but we are also developing the 6C, that is called creativity, cooperation, confidence, communication, cooperation, and a number of things we are achieve, compassion. These are the wonderful skill every student will be achieve. And also, as per the Bloom taxonomy, Harvard Gardner mentioned that 9 intelligence theory is also important for every student. So these are the exposure component which is necessary for the student development. But this is important for the actively participation for better hygiene, for personal self-discipline maintaining among the student, and also the self-caring, which are develop the student personality and sparking and developing their discuss quality for developing the performance academically and extracurriculum activity. Both are it is helpful for cognitive development of the student. So, Honorable Sir, one of the requests that because our meeting time is 3 o'clock, but we have a 3:30 is the time for their नाश्ताचा वेळ असतो. Therefore, must be change this timing for conducting this VC. Thank you, sir. Yeah, sir. Next time we will try to conduct this session on another timing and we will communicate with principal as well. So thank you so much अजय सर. अजय सरांनी या ठिकाणी शेअर केलंय की न्यू एज्युकेशन पॉलिसी असेल, त्यानंतर आर्टिकल 41, 45 त्यातील एक असतो, तर त्या एक मध्ये सुद्धा विद्यार्थ्याला त्या ठिकाणी एज्युकेशन सोबत करिक्युलम ऍक्टिव्हिटीज, को करिक्युलम ऍक्टिव्हिटीज जे की आपण हॅपीनेस क्लब मध्ये करतोय किंवा मागच्या वर्षीच्या क्रिएटिव्हिटी क्लब मध्ये केलेला आहे, त्याविषयीची माहिती त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. पण थँक्यू सो मच अजय सर. सोबतच पुन्हा एक प्रश्न की मी ॲज अ अधीक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या अध्यापन निष्पत्तीमध्ये कशा पद्धतीने मदत करतो? ॲज अ अधीक्षक म्हणून तुम्हाला वाटते की मी विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती वाढवण्यामध्ये कुठेतरी मदत करतोय, होय किंवा नाही? ज्यांना वाटते येस प्लीज त्यांनी तुमच्याकडे असलेले जे काही इमोजी असतात आपल्याकडे
तर इमोजीचा वापर तुम्ही करून सांगू शकता, थंब वगैरे देऊ शकता, ज्याला रिॲक्ट होय तुमच्या स्क्रीनवर येतोय. तर रिॲक्ट देऊन होय तुम्ही त्या सर. ठिकाणी सांगू शकता की येस. ओके. तर थोडक्यामध्ये शेअर करू शकता मॅम की आपण कशा पद्धतीने विद्यार्थ्यांची अध्ययन हा निष्पत्तीमध्ये मदत करतोय? जेव्हा मुलं नव्यानेच प्रवेश घेतात आश्रमशाळेमध्ये, तेव्हा येस. काही काही मुलांना लिहिता वाचता येत नसते. तर अशा मुलांना आपण सकाळच्या वेळात जे आमच्याकडे सगळं मुलांची शालेय तयारी करण्याच्या आधीचा जो वेळ असतो 8 ते 10 पर्यंतचा, त्या वेळामध्ये आम्ही मुलांना, ज्या मुलांना येत नाही अजिबात त्या मुलांना घेऊन त्याच्यासोबत आपण जे काही अभ्यासाचं हे असते ते घेऊ शकतो आपण. त्याच्यामुळे ते बसले कशासाठी ते पोरगी बिमार पडली आणि आता विसरूया म्हणून सुरू झाली. ओके. बाकीच्यांनी जे ज्यांना बोलायचं नसतो प्लीज त्यांनी स्वतःचं माईक जे आहे ते अनम्यूट ठेवत चला, म्यूट ठेवत चला, जेणेकरून इतर कोणी जर बोलत असतील तर त्यांचा आवाज व्यवस्थित यायला पाहिजे. थँक्यू सो मच पल्लवी मॅम. नेक्स्ट एनीवन वॉन्टेड टू शेअर? जर कोणाला शेअर करायचं असेल तर प्लीज. लास्ट रिस्पॉन्स. शालिनी मॅडम आहेत का? शालिनी वाघमारे मॅम. जी भाग्यश्री मॅम. तर मुलांना शिक्षणासाठी जसं एज्युकेशन आवश्यक असतं तसं त्यांचा तो विकास होण्यासाठी त्यांचं पारिवारिक वातावरण महत्वाचं असतं. आणि आपण हॉस्टेलमध्ये जे मुलं असतात किंवा काही असतात हम्म. ते आपण एक परिवारच आहोत. त्यांचं हायजीन म्हणा किंवा त्यांचा योगा म्हणा किंवा त्यांचं नियोजन म्हणा, हे आपण इथून करून घेऊ शकतो अधीक्षकांच्या मार्फत. त्यामुळं हे त्यांच्या अभ्यासासाठी जास्त उपयुक्त ठरू शकते. येस, एक्झॅक्टली. तर अधीक्षकांनी मागच्या वर्षी ज्या पद्धतीने क्रिएटिव्हिटी क्लब म्हणजे को करिक्युलम ऍक्टिव्हिटीज आपण म्हणतोय, तर त्या को करिक्युलम ऍक्टिव्हिटीज घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जो काही वातावरण होता किंवा शाळेतील जो काही वातावरण असेल, तर तुम्हाला लक्षात येतो की शाळेतील वातावरण हा एक शैक्षणिक वातावरण निर्माण झालेला होता. त्यानंतर एक आनंदी वातावरण निर्माण झालेलं होता, उल्हासदायी वातावरण निर्माण झालेलं होतं, ज्याच्यामुळे विद्यार्थी हा वेगवेगळ्या कल्पना त्या ठिकाणी करण्यास त्या ठिकाणी प्रवृत्त झालेला होता. म्हणजेच एनकरेज झालेला आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की विद्यार्थी हा वेगवेगळ्या कल्पना आपल्या पुढे मांडत सुद्धा होता. आणि त्याच पद्धतीने वेगवेगळे उपक्रम सुद्धा आपण मागच्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये आपण राबविलेला आहे. सो या ठिकाणी थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी बघूया की आश्रमशाळेतील 24 तासांच्या निवासी वातावरणाच्या निर्मितीत अधीक्षकांची भूमिका ही अत्यंत महत्वाची असते. त्याच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण, आरोग्य व सर्वांगीण विकासावर थेट परिणाम होतो. आणि मागच्या वर्षीचा जो काही आपला एक्सपिरियन्स आहे किंवा त्याच्याही आधीचा आपला जो काही एक्सपिरियन्स आहे ॲज अ अधीक्षक म्हणून, तर आपल्याला माहिती आहे की आपण फक्त त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची देखरेख करण्यासाठी नाही, तर विद्यार्थ्यांचा एकंदरीत शैक्षणिक विकास असेल, आरोग्यदायक विकास असेल किंवा मग त्याला आपण सर्वांगीण विकासामध्ये मोडतो, मग ज्याच्यामध्ये क्रीडा, खेळ वगैरे, नृत्य वगैरे ह्या सर्व गोष्टी सुद्धा त्यामध्ये येतात. तर या सर्वांच्याच आपण कुठेतरी काय करतोय, तर विद्यार्थ्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो यांच्यामध्ये. त्यानंतर सकारात्मक व सुरक्षित वसतिगृह वातावरणामुळे विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी वाढते आणि वर्गातील अध्यापनाला प्रभावी पूरक वातावरण सुद्धा त्या ठिकाणी मिळतो. हे सुद्धा आपल्याला मागील काही ऍक्टिव्हिटीजद्वारे हे लक्षात आलेलं आहे की विद्यार्थ्यांसोबत आपण वेगवेगळ्या पद्धतीची ऍक्टिव्हिटी घेतल्यात. त्याच्यामध्ये हम भी अगर बच्चे होते ही जर असेल तर याच्यामध्ये, किंवा मग वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण काय केलं तर त्या ठिकाणी चित्रकला असेल, गाणे असतील, तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये रमण्याचा प्रयत्न केलोय. आणि त्यामधून विद्यार्थ्यांमधील जो काही वातावरण आहे तो वातावरण एक सकारात्मक वातावरण त्या ठिकाणी आपण बनवलं. जो विद्यार्थी हुशार होता वर्गामध्ये तो आणखी जास्त अभ्यास करायला लागला, जास्त विद्यार्थ्यांना लीड करायला त्या ठिकाणी लागला, हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. त्यानंतर अधीक्षकांचा सक्रिय सहभाग विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, आनंददायी आणि पोषक वातावरण निर्माण करण्यास मदत करतो, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक तसेच वैयक्तिक विकास अधिक प्रभावी घडून येतो. शाळेतील नेतृत्वाची महत्वपूर्ण भूमिका बजावताना अधीक्षक जीवन कौशल्य, सामाजिक भावनिक म्हणजेच सोशल इमोशनल लर्निंग आपण ज्याला म्हणतो ते, आणि अनुभवाधारित उपक्रम विद्यार्थ्यांच्या दैनंदिन दिनचर्येत प्रभावीपणे समाविष्ट करून सर्वांगीण विकासाला चालना देऊ शकतात. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा म्हणजेच विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण व सकारात्मक संवादामुळे विश्वास, प्रेरणा, शिस्त आणि शाळेबद्दलची आपुलकी विकसित होण्यास मदत होते. हा जो काही पॉइंट आहे हा पॉइंट सर्वात महत्वाचा आहे या ठिकाणामधील, की आपण ज्यावेळी विद्यार्थ्यांसोबत वागत असताना आपलं जे काही वागणं आहे
त्या वागण्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारा जो काही आपला आणि त्यांच्यामध्ये असलेला जो काही संबंध आहे, हा संबंध कुठंतरी संपूर्णतः त्या शाळेसंबंधित, संपूर्णतः त्याच्या अभ्यासासंबंधित आणि एकच शब्द जर मी या ठिकाणी जर बोललो तर सर्वांगीण विकासासाठी भरपूर महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यासोबत एका प्रेरणादायी असेल किंवा विद्यार्थ्यासोबत ज्यावेळी तुम्ही प्रेमाने तुम्ही बोलता किंवा प्रेमाने त्या विद्यार्थ्यासोबत तुमची जी काही बॉडी लँग्वेज असेल, ती बॉडी लँग्वेज जर एक ऍक्सेप्टेबल बॉडी लँग्वेज जर असेल, एखाद्या विद्यार्थ्याने आपल्या शाळेमध्ये कुठेतरी एखादी चूक केलेली असेल आणि ती चूक आपण त्याला न मारता त्याला आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय की हा सुधारायला पाहिजे. कारण विद्यार्थी हा जो काही असतो हा अशा वयात असतो त्यावेळी की आपण जर त्याला जर मारलं तर तो आणखी त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने कशी आणखी कृती करता येईल, वेगळ्या पद्धतीने त्याच्या मनातील जो काही राग आहे तो तर आपल्याला त्या ठिकाणी मारू शकत नाही, तो तर आपल्याला हानी पोहोचू शकत नाही. मग तो काय करू शकतो, तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करतो. आणि ते वेगळी पद्धत म्हणजे काय, तर तो विद्यार्थी आणखी वेगळ्या पद्धतीने कुठेतरी दुसरी एखादी वाईट कृती करण्याचा प्रयत्न करतो. वाईट कृती म्हणजे कुठेतरी विद्यार्थ्यांना मारत असेल किंवा मग खेळामध्ये दुसऱ्यांना त्रास देत असेल किंवा अभ्यास करत नसेल, तर याचा एकंदरीत परिणाम जर तुम्ही जर बघितला तर विद्यार्थी हा कुठेतरी फ्रेंडली होण्याऐवजी तो कुठेतरी आपल्याला रिवेंज घेताना दिसतोय, म्हणजेच कुठेतरी तो आपल्याला त्रास देण्यासाठी त्या ठिकाणी तो प्रयत्न करतोय. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की आपण विद्यार्थ्यांसोबत कशा पद्धतीने म्हणजे आपला जो काही व्यवहार आहे तो व्यवहार कसा आहे आणि आपण कशा पद्धतीने विद्यार्थ्यांसोबत राहतो याच्या सुद्धा आपल्याला मागील काही महिन्यांमध्ये आपण काम केलेलं आहे, मागील काही वर्षांमध्ये आपण जे काही काम केलेलं आहे त्या कामातून आपल्याला एक रिझल्ट मिळालेला आहे. तो रिझल्ट आपण पुढे बघू. पण त्याआधी लास्ट पॉइंट, नवीन शैक्षणिक वर्ष हे उत्तम पद्धती संस्थात्मक स्वरूपात रुजविण्याची तसेच आश्रमशाळांमध्ये शिक्षण, आनंद आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कल्याणाची संस्कृती अधिक बळकट करण्याची महत्वपूर्ण संधी सुद्धा ॲज अ सुपरिटेंडंट म्हणून आपल्याला मिळालेली आहे. आता ही संधी नाही तर ही एक रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या जवळ आहे. ही एक अपॉर्च्युनिटी केव्हा होती, ज्यावेळी आपल्याकडे कुठेतरी जॉब नव्हती किंवा आपण याज अधीक्षक म्हणून नव्हतो, तोपर्यंत ही आपल्यासाठी एक संधी म्हणून आपण त्या ठिकाणी बघत होतो. बट आज मी जर अधीक्षक जर असेल तर माझ्यावर आज मला विद्यार्थी घडवण्याची ही एक माझ्यावर जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी पार पडत असताना मी ॲज अ अधीक्षक म्हणून त्या ठिकाणी कशा पद्धतीने राहतो, ॲज अ अधीक्षक म्हणून मी कशा पद्धतीने त्या ठिकाणी बिहेव करतो, व्यवहार माझा जो काही विद्यार्थ्यांसोबत हा कसा आहे, ह्या सर्वच्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी एका विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर परिणाम करतात. तर पुढे आपण बघूया की मागील शैक्षणिक वर्षातील प्रमुख शिकवणी म्हणजे ॲज अ सुपरिटेंडंट म्हणून मी मागील वर्षी जे काही काम केलेलं आहे, तर मागील वर्षी काम करत असताना मी सुपरिटेंडंट म्हणून मी काय नवीन गोष्टी शिकल्यात. सो यासाठी तुम्ही 1 मिनिट घेऊ शकता. 1 मिनिटामध्ये विचार करा की मागच्या वर्षीच्या माझ्या मुख्य शिकवणी काय आहेत, मी ॲज अ अधीक्षक म्हणून मी काय शिकलो मागच्या वर्षी. मग विद्यार्थ्यांपासून मी काय शिकलो तो एक सांगू शकता, किंवा मग माझं स्वतःमध्ये मी काय बदल केलेत मागच्या वर्षी, तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी शेअर करू शकता. तुमच्याकडे 1 मिनिट आहे. 1 मिनिटामध्ये विचार करा, तुमच्याजवळ तुम्ही पॉईंट्स ते लिहून ठेवा आणि त्याच्यानंतर मग पुन्हा तुम्हाला या ठिकाणी शेअर करायचं आहे. माझा आवाज प्रत्येकांना येतोय? सर्व अधीक्षकांना आवाज येत आहे? आता मोठी करायचं आहे. माझा आवाज येतोय सर्वांना? हो नाही अधीक्षकांनी प्लीज रिस्पॉन्स करा किंवा रिॲक्ट सुद्धा करू शकता. आपल्याकडे रिॲक्टचा ऑप्शन आहे. येतोय आवाज. ओके, थँक्यू. हॅलो. तर माझा कोण बोलत आहे? हॅलो सर. हॅलो. सर का? हॅलो सर. जी जी बोला, आवाज येतोय सर. हा धर्मे सर बोलतो, आश्रमशाळा जमाकुळो देवरी प्रोजेक्ट. जी हा सर, आपण जो कार्यक्रम राबवतो जी त्याला तर चांगला रिस्पॉन्स मिळतच आहे, पण काही काही गोष्टी जर मुलांच्या मनाप्रमाणे घेतल्या, हॅलो, मुलांच्या हा, सर. मनाप्रमाणे घेतल्या तर अजून त्यांना इंटरेस्ट वाटतोय आणि ते काम चांगलं होत आहे. ओके. हॅलो. हा सर, आवाज येतोय. तुम्ही सांगितलंय हा की सर, मानकर सर. जी जी बोला सर. हा, तर मुलांच्या मताप्रमाणे घेतलं तर अजून चांगलं इफेक्टिव्ह होत आहे ते काम. ओके, हे झाली सर विद्यार्थ्यांच्या असं आहे. पर्स्पेक्टिव्हने तुम्ही शेअर केलंय. आणखी हॅलो. ऍज अ अधीक्षक म्हणून तुम्ही काय नवीन शिकलात तुमच्या स्वतःबद्दल? सर तुम्ही हे ट्रेनिंग आहे ना, शनिवारला सकाळी 10 वाजता घेत चला. आता मी प्रवासात चालेल आहे, सर, गाडी पुढच्या चालवत वेळी आहे. आपण पुढच्या वेळी तशा पद्धतीची अरेंजमेंट करूया. ऍक्च्युली हा, यावेळी शनिवारला सकाळी 10 वाजता घ्या, सगळे सुटेबल असतात. आज कसं, आज उद्या सुट्या असतात अधीक्षक अधीक्षकांच्या, या गोष्टी आहे ना.
ऍक्च्युली ही जी त्यामुळे तारीख आहे ही तारीख आम्हाला डायरेक्टली एवढी ऑफिस रिक्वेस्ट आलेली आहे, तर त्याच्यामुळे याच्यात चेंज करता येत नाही आम्हाला. बट येस, नाही नाही आणखी तुम्ही चेंज करा, कारण ट्रेनिंग आम्ही करणार आहे, पी ऑफिसच्या नाही करतात ना. चालेल. ठीक आहे सर. जी जी, थँक्यू सो मच धर्मेश सर. नेक्स्ट आणखी कोण शेअर करणार? कोणीच काहीच शिकले नाहीत का? मागच्या वर्षी काहीच शिकायला नाही मिळालं? स्वतःकडून नाही, विद्यार्थ्यांकडून पण नाही, काहीच नाही? नथिंग. हमारे पीछे में सबसे घातक औजार है नजर और समय. नागेश भुकणे सर, नागेश भुकणे सर आहेत का? वैशाली मॅडम, वैशाली आवटकर मॅम, शरद पाटील सर, पूजा मडवी मॅम, काही शिकायला नाही मिळालं? सरिता बोरकर मॅडम, हॅलो. जी हा, मी शैलेंद्र कावडे बोलतो सर. मला काही शिकायला यासाठी नाही मिळालं की माझ्याकडे डबल चार्ज आहे, मुख्याध्यापक चार्ज आणि अधीक्षक चार्ज. त्याच्यामुळे मी कुठे कुठे लक्ष देऊ हे मला समजत नाही. ओके, थँक्यू सो मच कावडे सर. नेक्स्ट, या ज्या अधीक्षक म्हणून ज्यांनी मागच्या वर्षी अधीक्षकाची भूमिका बजावली त्यांना सुद्धा काही अनुभव नाही आलेत, काहीच शिकायला नाही मिळालं, किंवा विद्यार्थ्यांकडून पण आपण काही नाही शिकलोत. आश्चर्याची गोष्ट आहे. Honorable sir, it is a student-oriented program and it is very effective for all the students because whatever may be the activity we are conducting, it is very helpful to every student. We are enhance their personality because as a guardian, as a parent, we are promoting, appreciating our student by various group activity, and it is very helpful and supportive program, sir. We look at very positively regarding this program. Yes, Ajay sir, I am just talking about what you have learned from last year's implementation. Yeah, students have learned so many things, but what you have learned from students and as well as from yourself? सर जी ललिता मॅम. मागच्या वेळेला आपल्याला विद्यार्थ्यांचे गट स्वरूपामध्ये काही कार्य दिलेले होते, त्याच्यानुसार केलं काम. तर व्यवस्थापनामध्ये चांगली व्यवस्थित मदत झाली आणि तेवढ्याच खुशीने विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेऊन नवीन नवीन कलाकृती, नवीन नवीन गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या. ते शिकत असताना आपणही त्यामध्ये इन्व्हॉल्व झाल्यामुळे आम्हालाही त्या शिकायला मिळालं. म्हणजे मी माझं वैयक्तिक सांगत आहे, मी पण त्यांच्यासोबत कलाकृती, काही रंगरंगोटीचं काम नाही का, तर एक छान वाटलं मुलांसोबत मिक्स होऊन त्या सगळ्या गोष्टी करण्याकरिता. थँक्यू सर. थँक्यू सो मच ललिता मॅम. येस, ज्या पद्धतीने ललिता मॅडमनी शेअर केलेलं आहे त्या पद्धतीचे स्वतःचे अनुभव आपल्याला शेअर करायचे आहेत. विद्यार्थी तर ऍक्टिव्हिटीद्वारे शिकतो, विद्यार्थी शिकणार सुद्धा. सर, मी बागडे मॅडम, कोयलारी आश्रम स्कूल देवरी प्रकल्प. तर आधी मी आश्रमशाळा कोलीत मारायला होती आणि आपण गुरुशाला थ्रू जे गेम्स वगैरे घ्यायचो, हम भी अगर बच्चे होते, आणि आम्ही त्यावेळी आपलं संगीत खुर्ची वगैरे घेतलेलं. तर त्या गेम्स मध्ये आम्हाला फार एन्जॉय झालं आणि मुलांसोबत खूप जवळीकता साधता आली आणि आपल्या जुन्या कालखंडामध्ये जाऊन आनंद पण मिळाला. तर फार छान अनुभव आहे आमचा गुरुशालेबद्दल आणि या ऍक्टिव्हिटीज बद्दल. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू. ओके, सो आपण पुढे जाऊया. स्क्रीनला आपण पुढे जाऊया. तर मागील वर्षीचे जे काही प्रमुख ऍक्टिव्हिटीज आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपण सर्वात आधी क्रिएटिव्हिटी क्लब हे घेतलेलं होतं. क्रिएटिव्हिटी क्लबमध्ये आपण विद्यार्थ्यांचे ग्रुप बनवायचो आणि त्या ग्रुपच्या आधारावर आपण विद्यार्थ्यांना ऍक्टिव्हिटीज द्यायचो आणि त्या ऍक्टिव्हिटीज ग्रुप वाईज विद्यार्थी त्या ठिकाणी कंप्लीट सुद्धा करायच्या. त्याच्यानंतर मागच्या वर्षीचं जे काही लर्निंग आहे त्या लर्निंग्समध्ये जर बघितलं तर अधीक्षकांचे जे काही नियमित आपल्याला सहभाग विद्यार्थ्यांचा आपल्याला दिसतो, ज्याच्यामध्ये अधीक्षकांच्या नियमित सहभागामुळे विद्यार्थी शिक्षक संबंध अधिक दृढ झाले. आता हे दृढ कसे झाले? कारण
यावेळी अधीक्षक ज्यावेळी विद्यार्थ्यांसोबत कॉन्टॅक्ट करत होते, कम्युनिकेशन करत होते 10च्या आधी किंवा 5च्या नंतर, तर त्यावेळी भरपूर सारे असे अधीक्षक होते की तुम्हाला शाळेत काय शिकवलं गेलं त्याविषयीची माहिती, त्याच्यानंतर कोणी मला सांगू शकतो का, कोणी एक्सप्लेन करू शकतो का. सो अशा पद्धतीच्या भरपूर साऱ्या कृती भरपूर साऱ्या शिक्षकांनी आणि भरपूर साऱ्या अधीक्षकांनी त्या ठिकाणी घेतल्यात आणि यामुळे आपल्याला विद्यार्थ्याचा जो काही आउटकम आहे हा आउटकम आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी दिसतो. त्यानंतर आपण जर बघितलं तर मिळालेल्या अभिप्रायातून केवळ क्रिएटिव्हिटी क्लबापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर राबविता येईल असा अधिक संचलित आणि सातत्यपूर्ण कार्यक्रम विकसित करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली. म्हणजेच मागील वर्षी आपण ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या, क्रिएटिव्हिटी क्लब घेतलं, त्याच्यानंतर कृती असतील ज्याच्यामध्ये मग हस्तकला असेल किंवा मग चित्रकला असेल, मग श्रुतलेखन असेल, त्याच्यानंतर आपण कथा लेखन वगैरे घेतलंय, तर यांच्यातून आपल्याला आणखी एक असा अनुभव मिळाला की या वर्षी काहीतरी आपण वेगळं करायला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांचं आणि सोबतच अधीक्षकांचं. मागच्या वेळी सुद्धा जर तुम्ही बघितलं असाल तर आपण जितके काही व्हर्च्युअल सेशन्स घेतले त्या व्हर्च्युअल सेशनमध्ये आपण ट्राय केलेला आहे की जे काही अधीक्षक आहेत त्या अधीक्षकांना आपण कशा पद्धतीने मदत करू शकतो, अधीक्षकांना आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचे जे काही दिनचर्या असेल तर त्या दिनचर्येमध्ये कुठंतरी एक सुलभता आपल्याला आणता येऊ शकते का, तर यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर मागील वर्षी जो काही शैक्षणिक वर्षातील आपला जो काही शिकवण आहे त्याच्यात या अनुभवातून अधीक्षकांना प्रभावी नेतृत्व कौशल्य, व्यवहार साधने म्हणजे प्रॅक्टिकल टूल्स असेल आणि स्पष्ट अंमलबजावणी आराखडा उपलब्ध करून देणे हे कार्यक्रमाच्या यशासाठी अत्यावश्यक असल्याचे सुद्धा आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. म्हणजेच अधीक्षक जे काय असतील तर अधीक्षकांसाठी आणखी बेटर पद्धतीने किंवा बेटर वेने आणखी तुमच्यासोबत आम्ही कशा पद्धतीने कम्युनिकेट करू शकतो हे सुद्धा आमच्यासाठी एक लर्निंग आहे. आणि येणाऱ्या वर्षांमध्ये आपण त्या पद्धतीने मागील वर्षी ज्या पद्धतीने कृती केलेल्या आहेत, मागील वर्षी ज्या पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती आपल्याला बघायला मिळतं, त्याच पद्धतीने यावर्षी सुद्धा आपण विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती कुठेतरी आपण या ठिकाणी सुद्धा करणार आणि ते वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न करणार. त्याआधी एक छोटासा आणखी या ठिकाणी आपण बघू शकतो की मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांची निष्पत्ती यामध्ये अधीक्षकांची जबाबदारी पार पाडली आणि त्याचा सकारात्मक परिणाम सुद्धा आपल्याला या ठिकाणी झालेला दिसतोय. आता तो जो काही सकारात्मक परिणाम म्हणजेच ही जी काही स्लाइड्स तुम्हाला दिसत आहे तर याच्यामध्ये ही सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे की ॲज अ अधीक्षक म्हणून आपण विद्यार्थ्यांसोबत जे काही कृती करतो तर त्या कृतींद्वारे विद्यार्थ्यांचं जे काही अध्ययन निष्पत्ती आहे ही अध्ययन निष्पत्ती आपल्याला मागील वर्षी आणि या वर्षी जर आपण कम्पेअर केलं, म्हणजे मागील वर्षीची सुरुवात आणि या वर्षी एंडिंगला आपण जर बघितलं तर तो जो काही रिझल्ट आहे हा रिझल्ट फक्त शिक्षकांनीच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवलंय म्हणून नाही, तर या ठिकाणी अधीक्षकांनी सुद्धा त्या पद्धतीच्या वातावरण असेल, मग त्याच्यानंतर जो काही आपलं हॉस्टेल असतं तर हॉस्टेलमध्ये सुद्धा अधीक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करायला लावलं ते असेल, किंवा मग एखाद्या विद्यार्थ्यांसोबत ग्रुप स्टडी असेल, तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या कृती राबविल्या गेल्या आणि त्यांच्यामुळे आपला जो काही विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला कुठंतरी त्याचं जे काही एंडला आपण जे काही बेसलाईन म्हणतो, बेसलाईन म्हणजे पूर्वचाचणी, ज्या ठिकाणी आपण विद्यार्थी हा कुठल्या स्तरावर आहे ते बघतो. त्याच्यानंतर एंडलाईन असेल तर एंडलाईन मध्ये सर्वात शेवटी विद्यार्थी हा वर्षभरात कुठल्या स्तरावर आहे हे बघतो. तर यामध्ये तुम्ही बघू शकता, यामध्ये थोडक्यात समजणार नाही, ही पीपीटी तुम्हाला मी शेअर करणार, तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता. बट हा जो काही चार्ट आहे या चार्ट्समध्ये दिलेला आहे की सुरुवातीला ज्यावेळी या ठिकाणी तर सुरुवातीला आपण ज्यावेळी विद्यार्थ्यांसोबत ऍक्टिव्हिटी केली किंवा सुरुवातीला विद्यार्थ्यांसोबत ज्यावेळी आपण चाचणी घेतली तर चाचणीमध्ये विद्यार्थ्यांचा जो काही स्तर होता हा स्तर या ठिकाणी दिसतो. मग हळूहळू तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर या ठिकाणी आपल्याला बिगनर असेल तर हा बिगनर कुठेतरी कमी झालेला दिसतो. त्यासाठी एक छोटासा आणखी एक पॅरेग्राफ आहे, तो पॅरेग्राफ आपण पुढे बघू. तर या ठिकाणी बघा की इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथीमध्ये तर अशा पद्धतीने प्रारंभिक मूल्यांकन असेल, अंतिम मूल्यांकन असेल आणि या ठिकाणी प्रमुख निरीक्षण आहेत. तर प्रमुख निरीक्षणांमध्ये आपण जर बघितलं तर वर्ग पहिलीमध्ये जे काही विद्यार्थी हे बिगनर स्तरावर होते जे की 48% होते, तर सर्वात शेवटी म्हणजे वर्षाच्या शेवटाला ते फक्त 11% विद्यार्थी आपल्याला बिगनर स्तरावर दिसतात. म्हणजेच आता या ठिकाणी शिक्षकांनीच त्या ठिकाणी मदत केली असं नाही, तर त्या ठिकाणी आज अधीक्षक म्हणून सुद्धा आपण कुठेतरी मदत केली आहे. अधीक्षक म्हणून कुठेतरी आपण विद्यार्थ्यांना अभ्यास करायला लावलाय, अधीक्षक म्हणून कुठेतरी आपण त्या पद्धतीच्या शैक्षणिक वातावरण वर्गामध्ये निर्माण केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हा जो काही बदल आहे हा बदल पहिली, दुसरी, चौथी या वर्गासाठी आपण FLN आपण काउंट करतोय, पण त्याच्याही वर जर आपण बघितलं तर 5वी, 6वी आणि 7वीचा सुद्धा असाच रिझल्ट आहे. आणि अशाच पद्धतीने 5वी आणि 6वीचं 5वी, 6वी, 7वी त्याच्यानंतर 8 ते 12चा रिझल्ट सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने बघायला सुद्धा भेटतो. त्यानंतर पायलट आपल्याला प्रोजेक्ट या ठिकाणी दिसत असेल, म्हणजे पायलट उपक्रम ज्याला आपण म्हणत होतो की आयडिया टू ऍक्शन. आता आयडिया टू ऍक्शन म्हणजे काय की जे गोष्टी आपण वर्षाच्या सुरुवातीला एखादा, आता या वर्षी सुद्धा आपण काय केलेलं आहे तर एक
प्रत्येकाने आपण जसं वर्षामध्ये आपण एक प्लॅन तयार करतो की या वर्षाला आम्ही ह्या गोष्टी करणार. मग या गोष्टींच्या व्यतिरिक्त आणखी दुसऱ्या गोष्टी ज्यावेळी आपण विचार करतोय की एखाद्या वेळी होऊ शकते की एखादा थॉट आपल्याला आला की ही गोष्ट आपण आश्रमशाळेत राबवू शकतो, याचा आउटकम काय होऊ शकतो हे आपण त्या ठिकाणी डिसाईड करतो. मग त्याच्यानंतर ते आपण इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्यावेळी ग्राउंड लेवलवर नेतो, म्हणजे त्या पद्धतीचे जे काही उपक्रम आहेत तर त्या उपक्रमांचाच हा एक भाग ज्याला आपण पायलट कार्यक्रम म्हणतोय, मागच्या वर्षी आपण राबविलेला आहेत. तर एकूण पायलट उपक्रम या ठिकाणी तुम्ही बघा, तर एकूण आपण 6 पायलट उपक्रम त्या ठिकाणी राबवले होते मागच्या वर्षाला. त्यामध्ये जवळपास 6,500 विद्यार्थ्यांपर्यंत आपण संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलो. कारण शाळा जर आपण बघितल्या तर व्यापलेल्या आश्रमशाळा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता, 80% आश्रमशाळा होत्या. त्याच्यानंतर सहभागी शिक्षक तर 250 पेक्षा जास्त आपले त्या ठिकाणी सहभागी शिक्षक होते. मग ते 6 उपक्रम कोणकोणते, तर त्याच्यामध्ये पहिला आहे संगणन कॅचअप कोर्स. तर हा जो काही कोर्स होता, या कोर्समध्ये आपण वर्ग 5वी ते 7वीचे विद्यार्थी घेत होतो आणि या 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांना आपण 48 दिवस कंटिन्यू शिकवलेलं आहे. तुमच्यापैकी काही अधीक्षकांनी ते क्लासेस ऑब्झर्व सुद्धा केलेले असेल किंवा 5वी 6वी 7वीचे जे काही शिक्षक होते ते की दुसऱ्या तिसऱ्या महिन्यांमध्ये त्यांनी अशा पद्धतीचं कम्युनिकेशन सुद्धा तुमच्या पुढे कदाचित केलेलं असेल किंवा तुम्ही विद्यार्थ्यांच्या तोंडून वगैरे कॅचअप कोर्स असं नाव ऐकलेलं असेल. तर हाच एक इंटेन्सिव्ह कॅचअप कोर्स होता जो की आपण 34 आश्रमशाळेमध्ये राबविलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास 3,000 ते 3,500 विद्यार्थ्यांपर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचलो. त्यानंतर क्वेश्चन क्राफ्ट हा एक असा ॲप आहे किंवा अशी एक वेबसाईट आहे ज्याद्वारे शिक्षकांना, जे की 8 ते 12चे शिक्षक होते, त्यामध्ये जवळपास 10,000 पेक्षा जास्त शिक्षकांनी आपल्या महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागातील जे काही शिक्षक आहेत तर जवळपास 10,000 पेक्षा जास्त शिक्षकांनी त्याचा वापर केलेला आहे. आणि वापर कशा पद्धतीने, तर आपला जो काही पाठ असतो शिकवण्याचा, तर तो पाठ, त्या पाठाची फोटो किंवा त्या पाठाचं नाव त्या ठिकाणी टाकलं. त्या नाव टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रश्न जे की आपण म्हणतो MCQ बेस्ड, म्हणजेच एक प्रश्न असेल तर त्या एका प्रश्नाला 4 उत्तरं, अशा पद्धतीने MCQ बेस्ड क्वेश्चन्स त्या ठिकाणामधून त्या क्वेश्चन क्राफ्टद्वारे तयार केले जातात. तर असे आपल्या आश्रमशाळेतील जवळपास 10,000 पेक्षा जास्त शिक्षकांनी त्या ठिकाणी ते क्वेश्चन्स आपल्याला तयार केलेले दिसतोय. त्यानंतर न्यू एज्युकेशन पॉलिसी असेल तर न्यू एज्युकेशन पॉलिसी, ज्याच्यामध्ये आताच आपल्याला अजय अजित सरांनी आपल्याला त्या ठिकाणी सांगितलंय की न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय काय दिलेलं आहे. मग सर्वात महत्वाचं म्हणजे FLN चा फुल फॉर्म काय आहे, मला कोणी सांगू शकतो का? FLN, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ FLN? स्क्रीन मोठी सर. FLN चा फुल फॉर्म सांगा प्लीज, ऑन युअर कॅमेरा एव्हरीवन. फंक्शनल लिटरसी अँड न्यूमरसी. जी सर. फंक्शनल लिटरसी अँड न्यूमरसी. ओके, फंक्शनल लिटरसी अँड न्यूमरसी. फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी. फाउंडेशनल, हाँ सानिका मैम. लिटरसी अँड न्यूमरसी. ओके, फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी. फाउंडेशनल आहे की फंक्शनल आहे? आय थिंक फाउंडेशनल. ओके, प्लीज रेज युअर हँड ज्यांना ज्यांना वाटते Hello. फाउंडेशनल आहे. प्लीज रेज युअर हँड. ऍड किंवा तुम्ही, आपल्याकडे रिॲक्ट ऑप्शन आहे बघा, रिॲक्ट म्हणून आपल्या स्क्रीनवर दिसतोय. तर त्याच्यामध्ये तुम्ही ज्यांना वाटते की फाउंडेशनल बरोबर आहे त्यांनी रिॲक्ट मधून कुठलाही एखादा इमोजी सिलेक्ट करा आणि पाठवा, त्याला टच करा. फाउंडेशनल है, फाउंडेशनल. ओके, कन्फर्म लॉक किया जाए धर्मे सर. हाँ यस, लॉक किया जाए, फाउंडेशनल है. तो बिल्कुल सही जवाब. तर क्या फाउंडेशनल बात है. फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी आपण ज्याला लिटरसी अँड न्यूमेरसी. येस, तर ज्याला आपण मराठीमध्ये मूलभूत साक्षरता आणि अंक्या ज्ञान म्हणतोय. तर साक्षरता म्हणजे विद्यार्थ्यांना वाचता आणि लिहिता यायला पाहिजे हा. त्याच्यानंतर मूलभूत साक्षरता झालं. साक्षरतेमध्ये 2 भाग येतात. 2 भागांमध्ये काय येतो, एकतर विद्यार्थ्याला मराठी व्यवस्थितपणे वाचता यायला पाहिजे, विद्यार्थ्यांना मराठी व्यवस्थितपणे लिहिता यायला पाहिजे. 2 गोष्टी येतात साक्षरतेमध्ये. संख्या ज्ञानमध्ये विद्यार्थ्याला गणितातील जे काही क्रिया आहेत, बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार हे करता यायला पाहिजे. त्यानंतर त्याला संख्येची ओळख असायला पाहिजे. त्यानंतर त्याला संख्येची फोड करता यायला पाहिजे. तर ह्या गोष्टी, आणि संख्या अंकात लिहिता यायला पाहिजे, संख्या ओळखता यायला पाहिजे जर लिहिलेलं असेल डिजिट वगैरे, तर ह्या येतात संख्या ज्ञानामध्ये. आणि याच्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याला काय करायचंय, निपुण करायचंय. म्हणून निपुण भारत हा एक उपक्रम भारत सरकारद्वारे राबविला गेलेला होता. निपुण भारत नाव ऐकलेलं आहे, किती अधीक्षकांनी नाव ऐकलेलं आहे? प्लीज रिॲक्ट करा तुमच्या जवळ असलेला जो रिॲक्ट ऑप्शन आहे त्यावर.
निपुण भारत नाव ऐकलेलं आहे, हो किंवा नाही? असं ऐकलं आहे. ऐकलेलं आहे सर. मोदींची चळवळ आहे ही. ओके. नक्कीच चळवळ आहे. निपुण येस. तर फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी म्हणजे काय? तर ज्यामध्ये आपण विद्यार्थ्यांचं संख्याज्ञान असेल किंवा अक्षर ओळख म्हणजे ज्याला आपण साक्षरता म्हणतो, तर ती वाचन आणि लेखन आणि संख्याज्ञान, तर ह्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी आपल्याला संख्याज्ञान. बेटर करायच्या आहेत. त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला निपुण करायचं आहे. त्यासाठी म्हणून आपण हे केलेलं होतं. तर ह्या गोष्टी न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 जी काही कार्यशाळा होती, त्या कार्यशाळेमध्ये जवळपास 300 पेक्षा जास्त, इव्हन आपण आपल्या नागपूर या डिव्हिजनला सुद्धा त्या पद्धतीचे सेशन्स केलेले आहेत. त्यानंतर ठाण्यामध्ये सुद्धा सेशन झालेले आहेत. काही आपल्याला नाशिकमध्ये सुद्धा सेशन झालेले अशा पद्धतीने दिसतात, ज्याच्यामध्ये टीचरच नाही तर त्या ठिकाणी फक्त 1 ते 7चे फक्त टीचरच नाही, तर त्या ठिकाणी आपल्याला एटीसी असेल तर हे सुद्धा जॉईन झालेले आपल्याला दिसतात. एपीयू सुद्धा जॉईन झालेले होते आणि काही एज्युकेशन ऑफिसर सुद्धा त्या ठिकाणी, एक्सटेन्शन ऑफिसर सुद्धा त्या ठिकाणी झालेले होते. नागेश सर, तुमचं माईक बघा एकदा. सो हे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपण बघितलेलं होतं. त्याच्यानंतर आपण जे काही कार्यक्रम राबवतोय, जे की 1ली ते 4थीसाठी असेल, तर त्याला आपण आणखी वेगळ्या पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी काही व्हॉलेंटियर्स हायर केलेले होते. ते जे काही व्हॉलेंटियर्स होते ते 40 शाळेंवर जात होते आणि तो जो काही कार्यकाळ होता हा 2 महिन्याचा कार्यकाळ होता, ज्याच्यामध्ये आपले जे काही व्हॉलेंटियर होते हे व्हॉलेंटियर जवळपास 1.5 तास त्या ठिकाणी एका शाळेला देत होते. आणि हे जे काही व्हॉलेंटियर्स होते हे व्हॉलेंटियर्स आपल्याला लक्षात येते की हे जसं की एम ए वगैरे करणारे, तर असे जे काही विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी व्हॉलेंटियर म्हणून घेतलेलं होतं. तर अशा पद्धतीने त्यांच्याद्वारे सुद्धा आपण तो इंटेन्सिव्ह कॅचअप कोर्स जो काही आहे किंवा मग तरल असेल तर 1 ते 4 मध्ये, तर व्हॉलेंटियर्सद्वारे आपण ती इम्प्लिमेंट केलेलं आहे. त्यानंतर लाईफ स्किल्स थ्रू स्पोर्ट्स, म्हणजेच हे अधीक्षकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे, हा अधीक्षकांसाठीचा पार्ट, ज्याच्यामध्ये हम भी अगर बच्चे होते हे ऍक्टिव्हिटी आपण घेतली. त्याच्या सेकंड लेवल आपण या ठिकाणी इम्प्लिमेंट केला की हर बच्चा जरुरी है. त्यानंतर सामाजिक भावनिक अध्ययन म्हणजे सोशल इमोशनल लर्निंग, जे की आपण बघितलं वेगवेगळ्या पद्धतीने व्हर्च्युअल कॉल्सद्वारे आपल्याला स्वतःचा टाइम मॅनेजमेंट असेल किंवा स्वतःची सेल्फ केअर असेल, स्वतः सेल्फ अवेअर कसं असायचं किंवा स्वतःची आपण निगा कशा पद्धतीने आपल्याला राखायला पाहिजे त्याविषयीची माहिती आपण बघितलेली आहे. किती अधीक्षकांना आठवते मागच्या वर्षीचे जे काही आपण सत्र घेतलेलं होतं ऑनलाईन सत्र, तर त्या ऑनलाईन सत्रातील एखादी स्वतःची शिकवण म्हणजे लर्निंग, तुम्ही एखादी लर्निंग शिकली, जो काही ऑनलाईन आपण सत्र घेतली त्याच्यातून एखादी गोष्ट तुम्ही शिकलेली आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला झालेला आहे, अशी एखादी गोष्ट तुम्ही शेअर करू शकता का? आहे कोणाकडे शेअर करण्यासारखं? जर असेल तर प्लीज शेअर करा. आपण मागच्या वर्षी जे काही ऑनलाईन सत्र घेतले होते त्याच्यातून काहीच शिकायला नाही मिळालं, काहीच नाही आपण इम्प्लिमेंट केलंय. शालिनी वाघमारे मॅम, राहुल गिरी सर, राकेश गवाडे सर, माधुरी खांडेकर मॅम, माझा आवाज येतोय आपल्याला? शरद पाटील सर, ओके. त्यानंतर कथालेखन स्पर्धा आहे, तर कथालेखन स्पर्धा ही जवळपास आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 8 ते 12च्या विद्यार्थ्यांसाठी राबविलेली होती, ज्याच्यामध्ये स्वतःसाठी वेळ काढायला शिकलो. थँक्यू सो मच राजेश सर. ओके. कोणाला माईक ऑन करून शेअर करावं असं वाटत नाही का? किती महत्वाची संधी आहे आपल्याकडे की आपण सर्वांपुढे मी मागच्या वर्षी काय शिकलोय थोड्याफार प्रमाणामध्ये मी ते सांगू शकतो. त्यासाठी माझ्याकडे एक प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्मद्वारे मी शेअर करू शकतो, इतरांना सुद्धा सांगू शकतो. कदाचित होऊ शकते की तुमच्या शेअर केल्यामुळे त्यांना सुद्धा आठवेल आणि तुम्ही शिकलात म्हणून त्यांच्यामध्ये सुद्धा जिद्द निर्माण होईल आणि तुमची जे काही लर्निंग आहे ते सुद्धा वापरायला शिकू शकतात. तर प्लीज शेअर करा, अदरवाईज पुढे जाऊ शकतो आपण. हॅलो सर. येस मॅम. तेजस्विनी मॅम प्लीज बोला. म्हणजे ज्या वसतिगृहामध्ये जे पालेभाज्या असतात, फळं, जसे पालेभाजीमध्ये फळ म्हणजे भेंडी, टमाटर, याच्यापासून वेगवेगळे आकृती तयार केली सर. जसे चित्र, भेंडीचे वेगवेगळे प्रकारहून चित्र तयार करण्यात आले. हे उपक्रम आहे, मला आठवलं सर. आणि दुसरं उपकरण म्हणजे जे टिकल्यापासून वेगवेगळ्या चित्रांना आकार देण्यात आले सर. हे सुद्धा उपक्रम केला. येस. तर या ऍक्टिव्हिटी मधून आपण स्वतः या अधीक्षक म्हणून काहीतरी शिकतो का मॅडम? शिकतो ना? हो सर, शिकतो नक्कीच.
स्वतःसाठी म्हणजे एवढा वेळ काढणं खूप महत्वाचं आहे सर. वेगवेगळे उपक्रम आपल्याला आता पण शिकायला मिळत आहेत सर. येस. म्हणजेच आपण कुठंतरी बघा की विद्यार्थ्यांच्या आड बनू शकतो की विद्यार्थ्यांसाठी आपल्याला कृती करायची म्हणून आपण कृती करतोय. पण हिला जर सर. थोडक्यामध्ये आपण जर घेतलं ना की मला एक संधी भेटत आहे ती कृती करण्याची, तर यावेळी माझी जी काही भावना असेल कृती करण्याची ही वेगळी असेल आणि याच्यातून मला जो काही आनंद भेटणार आहे, कारण या ठिकाणी मी फक्त इन्स्ट्रक्टर म्हणून नाही की मला जबाबदारी म्हणून मी ती कृती करत नाही, तर मला एक संधी मिळाली आहे म्हणून ती ज्यावेळी मी कृती करतो ना, म्हणजे ॲज अधीक्षक म्हणून, तर त्यावेळी मला एक वेगळा आनंद भेटतो कृती करून. ते तुम्ही अनुभवलेलं सुद्धा असाल. मग हो वेगवेगळ्या सर. प्रयत्न. येस. अशा पद्धतीचा एखादा अनुभव तुम्ही शेअर करू शकता मॅम? तेजस्विनी मॅम. सातपुते मॅम, आवाज येतोय माझा? हम भी अगर बच्चे होते हे पण उपक्रम छान राबवलाय सर शाळेमध्ये. जी. स्वतः वसतिगृहामध्ये मुलींसोबत गेम्स वगैरे खेळले आणि खूप वर्षांनी गेम वगैरे खेळली सर. खूप आनंद झाला. येस. एनीवन, थँक्यू सो मच मॅम. आणखी कोणाला शेअर करायचंय स्वतःचे इमोशन? सर आश्रम शाळा सोडे अधीक्षिका बोलत आहे. जी मॅम. मुलांना जे टाकाऊपासून टिकाऊचं जे घेतलं होतं, म्हणजे जे न्यूजपेपर रद्दी वगैरे होती त्याच्यापासून वेगवेगळ्या कलाकृती बनवायच्या होत्या. जसे लॅम्प, आपलं त्याच्यानंतर भिंतीवर फोटो फ्रेम, म्हणजे मला नव्हत्या माहिती, पण मुलांसोबत करताना त्यांच्यापासून मला सुद्धा त्या शिकायला मिळाल्या. आणि विद्यार्थ्यांनी जे काही बनवले ते सगळं साहित्य मी माझ्या ऑफिसमध्ये सगळं मुलांनी बनवलेलं लावलं. ग्रेट. थँक्यू. किती स्वतः जर याचा आनंद, जर आता त्या आनंद फक्त त्या मॅडमला माहिती आहे की त्याचा आनंद त्यांना किती होत असेल की कारण बघितल्याच्या नंतर. पृष्ठाच्या खरड्यापासून मोबाईल ठेवायचे स्टँड, पेन ठेवायचे स्टँड, त्याच्यानंतर फोटो फ्रेम, आकाश दिवे, अशा भरपूर वस्तू बनवल्या सर मुलांनी. आणि मला त्या नव्हत्या माहिती, पण त्यांच्याजवळून मी सुद्धा शिकले. येस. तर या ठिकाणी आपण बघतोय, तर आपण भरपूरदा असं लक्षात ठेवतो की किंवा आपली अशी एक धारणा असते की आता आपण मोठे झालेलो आहोत, आता आपण काही शिकू शकत नाही किंवा आता आपण फक्त काहीतरी देऊ शकतो इतरांना, अशी भावना आपली असते. बट अशाही वेळी ॲज अ अधीक्षक म्हणून आपल्याला विद्यार्थ्यांकडून शिकायला काहीतरी भेटतोय आणि त्याच्यातून आपण शिकतो सुद्धा. तर ही भरपूर महत्वाची बाब आणि याच्यातून थँक्यू सो मच मॅम शेअर केलेला आहे. मी तर तो एक तुमचा अनुभव थोडक्यामध्ये फील करू शकतो की काय असू शकतो, कारण तशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी आणि तशा पद्धतीने वर्गात तर नाही लावले, पण विद्यार्थ्यांसोबत तशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी केलेल्या आहेत. तर येस, आनंद होतो नक्कीच. तो येस, थँक्यू सो मच मॅम. आपण पुढे जाऊया. तर पुढे आहे हॅपीनेस करिक्युलम. तर हा हॅपीनेस करिक्युलम म्हणजेच काय, तर हा एक असा अभ्यासक्रम आहे ज्या अभ्यासक्रमाद्वारे आता येणाऱ्या वर्षामध्ये आपण बघितलं की क्रिएटिव्हिटी क्लब असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी असतील, मग हम भी अगर बच्चे होते, त्यानंतर आपण बघितलं की हर बच्चा जरुरी है. तर अशा पद्धती आपण कृती घेतलेल्या आहेत. मग अशा पद्धतीच्या कृती घेतलेल्या आहेत, पण कुठंतरी आपण आणखी कमी पडत होतो आणि विद्यार्थ्यांना कुठंतरी पाहिजे होतं काहीतरी आणखी त्यापेक्षा बेटर विद्यार्थ्यांच्या पद्धतीने, जसं आता मगाशी सरांनी शिकवलं, आपल्याला सांगितलं की विद्यार्थ्यांच्या पद्धतीने आपण जर कृती घेतली किंवा विद्यार्थ्यांच्या पद्धतीने आपण ते जर करायला लागलो, तर हे विद्यार्थी आपल्याला बेसिकली बघायला भेटतात की आदिवासी भागातून येणारे विद्यार्थी असतात, आदिवासी कम्युनिटीतून येणारे विद्यार्थी असतात. मग अशा विद्यार्थ्यांना आपल्याला शाळेमध्ये रमवायचं आहे, शाळेमध्ये एक शैक्षणिक वातावरण आपल्याला निर्माण करायचं आहे आणि शाळेमध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण करून फक्त या ठिकाणी थांबायचं नाही, तर त्या ठिकाणामधून आपल्याला विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती आपल्याला वाढवायची आहे. मग त्यामध्ये आपल्याला कुठेतरी हातभार लावायचा आहे. मग अशा वेळी आपण काय केलं, तर यावर्षी एक आणखी बेटर रोड मॅप म्हणून आपण या ठिकाणी हॅपीनेस करिक्युलम आणलेला आहे. हा एक असा करिक्युलम असेल, यामध्ये आपल्याला काही एक पुस्तक दिली जाईल, त्या पुस्तकीमध्ये ऍक्टिव्हिटीज दिलेल्या असतील आणि त्या ऍक्टिव्हिटीज कशा मार्फत आपण तयार केलेल्या आहेत किंवा हा जो काही अभ्यासक्रम असेल, हा अभ्यासक्रम आपण कसं तयार केलेला आहे त्याविषयीची आपण या ठिकाणी माहिती बघूया. तर येणाऱ्या वर्षांमध्ये आपल्याला हॅपीनेस करिक्युलम हा विद्यार्थ्यांमध्ये इम्प्लिमेंट करायचा आहे. मग हॅपीनेस करिक्युलम म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण बघू शकतो, तर हॅपीनेस करिक्युलम हा विद्यार्थ्यांच्या भावनिक, सामाजिक, नैतिक आणि मानसिक विकासासाठी, आता या ठिकाणी शब्द बघा, भावनिक, सामाजिक, नैतिक आणि मानसिक विकासासाठी तयार केलेला एक अनुभव आधारित, म्हणजेच याच्यावर सर्वात आधी प्रॅक्टिकल केलेली आहे, प्रॅक्टिकल झालेली आहे आणि प्रॅक्टिकल केल्याच्या नंतर आलेले जे काही आउटकम आहेत तेच
त्या आउटकमच्या आधारावर एक असा अभ्यासक्रम आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. तर तो आहे आपला हॅपीनेस करिक्युलमचा अभ्यासक्रम, ज्याद्वारे आपण विद्यार्थ्यांचा भावनिक असेल, सामाजिक, नैतिक आणि मानसिक विकास म्हणजे ज्याला आपण एकंदरीत सर्वांगीण विकास आपण जे काही म्हणतो तर ते या ठिकाणी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. आता हा जो काही हॅपीनेस करिक्युलम आहे, या हॅपीनेस करिक्युलमचा जो काही उद्देश आहे, हा उद्देश काय आहे तर केवळ शैक्षणिक प्रगती नसून विद्यार्थ्यांना स्वतःला समजणे, भावना व्यवस्थापित करणे. आता व्यवस्थापित करणे म्हणजे काय तर भरपूर सारे विद्यार्थी हे आपल्याला एका कम्युनिटीमधून दुसऱ्या आपल्या शाळेमध्ये येताना दिसत आहेत, आपल्या आई वडिलांपासून दूर राहत आहेत आणि तेही त्यांच्या लहान वयामध्ये. मग अशा वेळी हा जो काही विद्यार्थी आहे, हा विद्यार्थी स्वतःच्या भावना त्या ठिकाणी शेअर करत नाही, कुठंतरी स्वतःच्या भावना त्या ठिकाणी दाबून ठेवतो आणि यामुळेच कुठंतरी आपल्याला दिसतोय की आपल्या आश्रमशाळेतील जो काही विद्यार्थी आहे, हा अभ्यासात जरी हुशार असेल, हा बाकी भागात जरी हुशार असेल, तरी पण त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आपल्याला कुठंतरी कमी दिसतोय. मग कॉन्फिडन्स कमी असण्यासाठी भरपूर सारे कारणं असतील, त्याच्यातील आपल्याला हा एक सुद्धा कारण दिसतो ज्याच्यामध्ये विद्यार्थी हा त्याच्या मनातील जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तो शेअर करत नाही, तो खुलून त्या ठिकाणी बोलत नाही. मग या ऍक्टिव्हिटीद्वारे तो विद्यार्थी आपल्याला कुठेतरी खुलून सुद्धा बोलायला आपल्याला दिसेल. त्यानंतर नातेसंबंध निर्माण करणे आणि या ठिकाणी जबाबदारी निर्णय घेणे. तर अशा पद्धतीने म्हणजे विद्यार्थ्यांचे जे काही रिलेशन स्किल्स असतील तर रिलेशनशिप स्किल्स म्हणजेच काय तर विद्यार्थी आपल्याला दुसऱ्या विद्यार्थ्यांसोबत सलोख्याचे जे काही संबंध असेल त्याचा म्हणजे चांगला व्यवहार तो इतर विद्यार्थ्यांसोबत कशा पद्धतीने ठेवू शकतो याविषयीचा त्याला या ठिकाणी शिकायला भेटेल त्या विद्यार्थ्याला. त्यासोबत स्वतःच्या जीवनामध्ये त्याला जबाबदार नागरिक त्याला बनण्यासाठी आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. आपल्या प्रत्येकांना माहिती आहे की आपण आज एखादा जो काही निर्णय घेतो त्याच्या निर्णयाच्या आधारावर आपल्याला भेटणारा जो काही परिणाम आहे तो परिणाम आपल्याला भोगावा लागतो. तर अशाच पद्धतीने आपला जो काही विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याला सुद्धा एक जबाबदार निर्णय म्हणजे रिस्पॉन्सिबल आपण म्हणू शकतो त्याला की कशा पद्धतीने एखादं डिसिजन मेकिंग आपण त्या ठिकाणी करू शकतो. तर ती जे काही डिसिजन मेकिंग आहे ती डिसिजन मेकिंग करताना हा करिक्युलम या करिक्युलम मधल्या जे काही कृती आहेत तर ह्या सुद्धा कृती आपल्या विद्यार्थ्याला मदत करतील. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? हॅपीनेस करिक्युलम म्हणजे काय तर हॅपीनेस करिक्युलम म्हणजेच या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता विद्यार्थ्यांच्या भावनिक, सामाजिक, नैतिक आणि मानसिक विकासासाठी हा सर्वात महत्वाचा आहे की सोशल आहे, इमोशनल आहे, मोरल आहे आणि मेंटल आहे. तर या ठिकाणी आपण इतक्या भागावर काम करणार आहे. आता हे काम करणे का गरजेचं आहे हे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने माहिती आहे, कारण आश्रम शाळेमध्ये या प्रोग्रामची खूप जास्त गरज आहे, ज्याला आपण म्हणतो सोशल, इमोशनल, इथिकल अँड मेंटल लर्निंग आपण त्याला म्हणतो, पण शॉर्टली त्याला सील असं म्हणतात, सोशल, इमोशनल अँड इथिकल लर्निंग. नाव याचा उद्देश आपल्याला कळलेला असेल, याचा उद्देश सुद्धा आपल्याला दिसतोय. ओके, तर याचा उद्देश या ठिकाणी बघा की केवळ शैक्षणिक प्रगती नसून विद्यार्थ्यांना स्वतःला समजणे, भावना व्यवस्थापित करणे, नातेसंबंध निर्माण करणे आणि जबाबदार निर्णय घेणे हा सुद्धा या करिक्युलम मधून त्याला शिकायला भेटेल. त्यानंतर हा जो काही अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम कुठून आपण आणलेला आहे किंवा या अभ्यासक्रमाचा जो काही बेस आहे तो बेस काय आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोलॅबोरेटिव्ह फॉर अकॅडमिक अँड सोशल अँड इमोशनल लर्निंग. म्हणजे ही एक इंटरनॅशनल लेवल ऑर्गनायझेशन आहे किंवा एक संस्था, इन्स्टिट्यूशन आहे. ही या इन्स्टिट्यूशनने खूप दिवसांपासून जो काही सोशल इमोशनल लर्निंग आपण जे काही बघतो या ठिकाणी सोशल अँड इमोशनल लर्निंग जो काही आहे तर याच्यावर त्यांनी भरपूर दिवसांपर्यंत विद्यार्थ्यांवर प्रॅक्टिकली काम केलं आणि प्रॅक्टिकली काम केल्याच्या नंतर त्यांना असे काही पॉइंट्स मिळाले किंवा असे काही एरिया मिळाले. त्या एरियावर जर आपण विद्यार्थ्यांना आपण शिकवलो किंवा त्या एरियावर विद्यार्थ्यांच्या काम जर केलं आपण तर त्यामध्ये विद्यार्थ्याचं जे काही या ठिकाणी तुम्हाला होल चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजेच विद्यार्थ्यांचा संपूर्ण, ज्याला आपण सर्वांगीण विकास म्हणतो साध्या भाषेमध्ये, तर तो सर्वांगीण विकास होण्यामध्ये मदत होते. तर हा जो काही आहे हे 5 पॉइंट्स कुठून आलेले आहेत ते एकंदरीत 5 पॉइंट्स आहेत. तर ते 5 पॉइंट्स आपल्याला कॅसल फ्रेमवर्क हा जो काही आहे तर कॅसल म्हणजे काय तर कोलॅबोरेटिव्ह फॉर अकॅडमिक, सोशल अँड इमोशनल लर्निंग ही एक इंटरनॅशनल लेवलची एक इन्स्टिट्यूशन आहे. त्यांनी एक असा फ्रेमवर्क तयार केलेला आहे. त्या फ्रेमवर्कच्या आधारावर जर आपण विद्यार्थ्यांसोबत शाळेमध्ये वर्गामध्ये जर कृती केली, ती कृती केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांमध्ये जो काही डेव्हलपमेंट होतो तर आपण त्याला म्हणू शकतो की हा जो काही भाग आहे हा विद्यार्थ्यांच्या होल चाइल्ड डेव्हलपमेंटला मदत करतो. मग त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात तर त्याच्यामध्ये येतो शैक्षणिक यश, त्यानंतर निरोगी नातेसंबंध म्हणजे आताच आपण जे काही बघितलं सोशल स्किल्स असतील, कशा पद्धतीने विद्यार्थी एकमेकांसोबत वागतात त्या गोष्टी, त्यानंतर आयुष्यभरासाठी आवश्यक जीवन कौशल्यांचा विकास सर्वात महत्वाचं. आता तुम्हाला वाटत असेल की फक्त या ठिकाणी
शब्द दिसत आहे तुम्हाला आणि शब्द भरपूर एकदम भावनिक आणि मोठमोठे शब्द या ठिकाणी वापरलेला आहे की आयुष्यभरासाठी आवश्यक जीवन कौशल्यांचा विकास. सो ज्यावेळी आपण बघणार या ठिकाणी की हा जो काही करिक्युलम आहे, हा करिक्युलम कसा आहे, याचे जे काही पिलर आहेत ते पिलर काय आहेत, त्यावेळी आपल्याला सुद्धा लक्षात येईल की जर आपणही याचा विद्यार्थी असतो आणि विद्यार्थी असल्याच्या नंतर मला जर अशा पद्धतीची जर लर्निंग जर आपल्याला मिळाली असते तर कदाचित होऊ शकते आज आपण आणखी बेटर एखाद्या चांगल्या ठिकाणी आपण असू शकलो असतो. सो पुढे आपण बघूया की कोणकोणते असे पॉईंट्स आहेत. तर या ठिकाणी पहिला पॉईंट बघा की सेल्फ अवेअर. आता हा जो काही आहे कॅसल फ्रेमवर्क तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, कोलॅबोरेटिव्ह फॉर अकॅडमिक, सोशल अँड इमोशनल लर्निंग. तर यामध्ये तुम्ही बघा की पहिला आहे सेल्फ अवेअरनेस. तर हा जो काही पहिला तुम्हाला दिसतोय यामध्ये आपण बघतोय तर सेल्फ अवेअर, थोडं हे करा कमी. ओके. तर या ठिकाणी बघा की सेल्फ अवेअर हा जो काही पहिला पॉइंट आहे, तर या सेल्फ अवेअर मध्ये आपण बघतो तर विद्यार्थी जितका सेल्फ अवेअर असेल, आता सेल्फ अवेअर होणे म्हणजे काय, तर मला माहिती आहे की माझी भावना काय आहे, मला माहिती आहे की मला कुठली गोष्ट करायला पाहिजे, मला माहिती आहे की मी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मला जायला पाहिजे किंवा नाही. तर ह्या गोष्टी ज्यावेळी विद्यार्थ्यांना माहिती असतात, किंवा मी आता जर तुम्हाला एक वाक्य म्हटलं की तुम्ही आता श्वास घेत आहे, श्वास आतमध्ये, श्वास बाहेर, आता भरपूर साऱ्या अधीक्षकांचं जे काही लक्ष आहे ते लक्ष कुठेतरी त्यांच्या श्वासेकडे गेलं. याच्या आधी श्वास घेत नव्हते का? घेत होते. बट अवेअर, आपण अवेअर नसतो. तर ही जी काही अवेअरनेस आहे ही अवेअरनेस भरपूर महत्वाची आहे आणि ही जी काही अवेअरनेस आहे हीच अवेअरनेस विद्यार्थ्याला कुठेतरी स्वतःचं जे काही डेव्हलपमेंट आहे ते डेव्हलपमेंट करण्यासाठी त्याला मदत करते. मग याच्यातील जो काही कॅसल हा जो काही फ्रेमवर्क आहे, या फ्रेमवर्क मधील लर्निंग वर्कफ्लो जर आपण बघितलं तर लर्निंग वर्कफ्लो त्याच्यामध्ये पहिलं पॉइंट आहे सेल्फ अवेअरनेस, त्यानंतर दुसरा आहे सेल्फ मॅनेजमेंट. आता सेल्फ मॅनेजमेंट म्हणजे काय, तर आता या ठिकाणी आपल्याला काही अध्यक्षकांनी सांगितलं की मी स्वतः या ठिकाणी स्वतःचा वेळ मॅनेज करायला शिकलो. जर मी सेल्फ मॅनेजमेंट म्हणजे काय, तर याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी येतात. मग याच्यामध्ये मेडिटेशन येतो की आपण त्याला विद्यार्थ्याला मेडिटेशनद्वारे त्या ठिकाणी शिकवू शकतो. आता मेडिटेशन शिकवणे म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण विद्यार्थ्याला स्वतःचे जे काही इमोशन आहेत ते इमोशन समजण्यासाठी आपण त्याला मदत करतोय की ओके आता तुझे जे काही इमोशन आहेत, तू हॅप्पी आहे का, किंवा मग आता तुला राग येतोय का. एखादा विद्यार्थी असू शकतो की तुम्ही ऍक्टिव्हिटी घेताय आणि एखाद्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी काहीच मन नाही, मग मन का नाही, तर अशा वेळी होऊ शकते की त्या विद्यार्थ्याला त्याला घरची आठवण आलेली असेल, अशा वेळी होऊ शकतो की त्याच्या एखाद्या विद्यार्थ्यासोबत भांडण झालेलं असेल. तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे, अशा वेळी त्या विद्यार्थ्यांसोबत बोलणे सुद्धा महत्वाचं आहे की मेडिटेशन असेल, मेडिटेशनद्वारे आपण त्याला सेल्फ मॅनेजमेंट शिकवू शकतो. त्यानंतर त्याच्या स्वतःचे जे काही टाइम टेबल आहे की अभ्यासाचा टाइम टेबल असेल किंवा मग इतरही टाइम टेबल असेल तर ते टाइम टेबल तयार करण्यासाठी आपण त्याला त्या ठिकाणी मदत करू शकतो. त्यानंतर सोशल अवेअरनेस, सोशल अवेअरनेस भरपूर महत्वाची आहे. सोशल अवेअरनेस ज्याच्यामध्ये मी जर काही तुमच्या पुढे बोलत असेल किंवा तुम्ही जर माझ्या पुढे काही जर बोलत असेल तर यावेळी मला कशा पद्धतीने रिॲक्ट करायला पाहिजे ही सुद्धा गोष्ट भरपूर महत्वाची आहे आजच्या वेळी. आणि ती सुद्धा गोष्ट या ठिकाणी आपला विद्यार्थी हा सोशल अवेअरनेसच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शिकवू शकतो. म्हणजेच लर्निंग फ्लो जर आपण बघितलं तर त्यामध्ये पहिला आहे की सेल्फ अवेअरनेस हा एक पार्ट आहे, त्याच्यानंतर दुसरा आहे सेल्फ मॅनेजमेंट, दुसरा आहे सेल्फ मॅनेजमेंट, तिसरा आहे सोशल अवेअरनेस, त्यानंतर चौथा आपण बघतो त्यावेळी रिलेशनशिप स्किल्स. तर हे जे काही रिलेशनशिप स्किल आहेत म्हणजे चांगले नातेसंबंध निर्माण करणे, विद्यार्थी हा दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत कशा पद्धतीने व्यवहार करतो हे सुद्धा महत्वाचं आहे. मला जर इतर ठिकाणी म्हणजे मला स्वतःचं जर नेटवर्क जर वाढवायचं असेल, मग ते नेटवर्क वाढवण्यासाठी मला काय करावं लागेल, इतरांसोबत चांगल्या पद्धतीने वागावं लागेल, ते वागणं मला शिकावं लागेल, ते बोलणं मला शिकावं लागेल. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला या रिलेशनशिप स्किल्स मध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर लास्ट आहे रिस्पॉन्सिबल डिसिजन मेकिंग. सर्वात महत्वाचं की एखादी कृती आपण करतोय किंवा मला आज या ठिकाणी आहे किंवा मला येणाऱ्या दिवसांमध्ये मला काय बनायचं आहे, होऊ शकते की मी आज जे काही अभ्यास करतोय ते अभ्यास मला पुढच्या एका ठिकाणी किंवा पुढच्या मला माझं जे काही ड्रीम असेल, मी ॲज अ विद्यार्थी असेल आणि मला या ठिकाणी जायचं किंवा या ठिकाणी जायचं, मला जर आज जर मी डिसाईड जर केलं तर मी
आजपासून त्या कामाला लागणार. मग अशा वेळी मला माहिती असायला पाहिजे की मी कुठला डिसिजन घ्यायला पाहिजे आणि तो डिसिजन माझ्यासाठी राईट का असायला पाहिजे. तर ही जी काही डेव्हलपमेंट आहे, ज्याला कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट आपण म्हणतोय, की पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार करून विद्यार्थी त्या ठिकाणी काय करतो, तर डिसिजन सुद्धा घेतो. तर अशा पद्धतीचे जे काही डेव्हलपमेंट आहे म्हणजेच काय, तर या ठिकाणी ज्यावेळी आपण सेल्फ अवेअरनेस असेल किंवा मग सेल्फ मॅनेजमेंट असेल, सोशल अवेअरनेस आहे, रिलेशनशिप स्किल्स आहेत, त्यानंतर रिस्पॉन्सिबल डिसिजन मेकिंग आहे. तर या गोष्टींवर आपण ज्यावेळी विद्यार्थ्यांसोबत कार्य करतो, कार्य केल्याच्या नंतर आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये काय भेटते, तर विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला होल डेव्हलपमेंट आपल्याला बघायला मिळतो, जे की आपण बघितलंय. होल चाइल्ड डेव्हलपमेंट या भागामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम हा समजलेला आहे? किती शिक्षकांना या ठिकाणी हा समजलेला आहे सांगा. हो कोणी सर, सांगू आम्हाला शकतं? समजलंय. ओके. रजनी मॅम, एकदा तुम्ही सांगू शकता का रिपीट करून? मी जे काही पॉइंट्स आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत तेच पॉइंट्स आपल्याला थोडक्यामध्ये शेअर करायचं आहे, की काय काय आपण शिकलो याच्यातून. हो सर, आपण कॅसल फ्रेमवर्क मध्ये जे कोलॅबोरेटिव्ह फॉर अकॅडमिक, सोशल अँड इमोशनल लर्निंग आहे, त्यामध्ये आपण लर्निंग फ्लो मध्ये जे फ्रेमवर्क आहे त्या अंतर्गत आपण सेल्फ अवेअरनेस, सेल्फ मॅनेजमेंट, सोशल अवेअरनेस, रिलेशनशिप स्किल्स आणि रिस्पॉन्सिबल डिसिजन मेकिंग हे शिकायचं आहे. त्यातही सेल्फ अवेअरनेस मध्ये आपण स्वतःच्या भावना आणि विचारांना समजायचं आहे. आणि सेल्फ मॅनेजमेंट मध्ये आपण विद्यार्थ्यांना मेडिटेशनच्या थ्रू किंवा त्यांना त्यांचं टाइम टेबल वगैरे तयार करण्याच्या थ्रू आपण त्यांना सेल्फ मॅनेजमेंट शिकवू शकतो. त्याचप्रमाणे आपण सोशल अवेअरनेस मध्ये रिॲक्ट कसे व्हायचे हे शिकवायचं आहे. आणि त्याचप्रमाणे रिॲक्ट होताना आपण ते वातावरण, परिस्थिती काय आहे यानुसार आपल्याला त्यांना अवेअरनेस करून रिॲक्ट व्हायला शिकवायचं आहे. म्हणजे आपण शिकणार आहोत ते. आणि रिलेशनशिप स्किल्स मध्ये एकमेकांसोबतचा जो व्यवहार आहे तो शिकायचा आहे. त्यामध्ये वागणे, बोलणे आणि जेही आपले आचार विचार असतात ते कसे आदान प्रदान करणे हे शिकायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या रिस्पॉन्सिबल डिसिजन मेकिंग मध्ये आपल्याला आजचे जे डिसिजन आहे ते आपल्याला फ्युचरचे प्लॅन्स तयार करायसाठी किती आवश्यक आहे याची जाणीव करून द्यायची आहे. आणि या सर्व प्रक्रियेला आपण कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे आपण जे कार्य करत आहोत ते कार्य केल्यानंतर जे आपल्याला भेटणार आहे त्याला आपण ऑल डेव्हलपमेंट म्हणजे आपल्याला ती बघायला मिळेल असं. येस सर, थँक्यू. खूप छान पद्धतीने तुम्ही शेअर केलेला आहे मॅम. थँक्यू सो मच. नाव हा जो काही फ्रेमवर्क आहे या फ्रेमवर्कच्या द्वारे आपण बघितलं या ठिकाणी, तर लर्निंग फ्लो फ्रेमवर्क या ठिकाणी आपल्याला लक्षात येतो. तर हा जो काही लर्निंग फ्लो फ्रेमवर्क आहे, हा फ्रेमवर्क कुठून आलेला आहे हे लक्षात ठेवा. हे जो काही कॅसल फ्रेमवर्क आहे, तुम्ही ऑनलाईन जाऊन सुद्धा याविषयीची माहिती तुम्ही बघू शकता. याच्यावर तुम्हाला जर आणखी क्युरियस असाल तुम्ही, तर युट्यूबवर जाऊन सुद्धा तुम्हाला याविषयीची माहिती भेटेल. गुगलवर जाऊन सुद्धा तुम्ही याविषयीची माहिती तुम्ही बघू शकता. आणखी आपल्या लेवलवर तुम्ही सुद्धा या ठिकाणी एक रिसर्च करू शकता की कॅसल फ्रेमवर्क काय आहे आणि खरंच हा जो काही आपण करिक्युलम माझी शाळा माझ्या स्वाभिमान या उपक्रमाद्वारे आपण राबविणार आहे, हा खरंच आपल्या विद्यार्थ्यांसाठी कुठेतरी फायदेशीर ठरणार आहे किंवा नाही, यासाठी तुम्ही गुगलचा वापर करून कॅसल फ्रेमवर्क काय आहे, त्याचे जे काही पॉइंटर्स आहेत ज्याच्यामध्ये सेल्फ अवेअरनेस आताच आपण 5 पॉइंट्स बघितले ते आहेत किंवा नाही हे सुद्धा चेक करू शकता. आता याच्याच आधारावर आपण काय केलं, तर माझी शाळा माझा स्वाभिमान या उपक्रमाअंतर्गत हॅपीनेस करिक्युलम आपण आणलेला आहे. ठीक आहे. आता हॅपीनेस करिक्युलम आपण ज्यावेळी आणलं तर त्यावेळी हॅपीनेस करिक्युलम आपण ज्यावेळी आणलं तर 5 जे काही आता पॉइंट्स आपण बघितले त्या 5 पॉइंट्सच्या आधारावर आपण या ठिकाणी 5 पॉइंट्स तयार केले आणि ते जे काही 5 पॉइंट्स आहेत ते 5 पॉइंट्स आपण 5 चॅप्टर्स मध्ये कव्हर केले आणि त्या एका चॅप्टरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. त्यापैकी आपल्याला काही सिलेक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज आपण त्या ठिकाणी करू शकतो. नाव या ठिकाणी पहिलं जर बघितलं तर ग्रीनिंग हा जो काही पार्ट आहे, हा पार्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. याला आपण हे करू शकतो मानकर सर, मोटर आहे आपल्याला ती पीडीएफ आहे ना आपली ती दाखवायची आहे.
सर आपला आवाज नाही येत आहे सर. तर या ठिकाणी आपल्याला आपल्याला आवाज येतोय. एकदा थंब द्या, सर्वांनी रिॲक्ट करू शकता किंवा कॅमेरा ऑन करू शकता. भरपूर वेळ झालेला आहे, सर्वजण आहेत का कॉलला? आणि प्लीज ऑन युअर कॅमेरा एव्हरीवन. आणि आतापर्यंत थोडक्यामध्ये सेशन कसं जात आहे एकदा सांगू शकतो आपण आपल्यापैकी कोणीतरी? समजत आहे जे काय आपण शेअर करतोय? हॅपीनेस करिक्युलम एक चांगली संकल्पना आहे सर. अकॉर्डिंग टू NAP 2020 एक नवीन लॉन्चिंग झालंय आणि त्या माध्यमातून आपण जे सेल्फ अवेअरनेस, जे नवीन जे स्किल्स केलेलं आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. अँड इट इफेक्टिव्ह फॉर दिस. यस, थँक्यू. ओके, सो थँक्यू सो मच फॉर कॅमेरा तुम्ही ऑन केलेला आहे त्यासाठी. आपण हा जो काही करिक्युलम आपल्याला दिसतोय तर आता याकडे आपण लक्ष देऊया. हॅपीनेस करिक्युलम तुम्हाला अशा पद्धतीचं एक आपण सॉफ्ट कॉपी शेअर करणार सर्वांसोबत. तर ही जी काही आता सध्यासाठी आपण ज्यावेळी शेअर करतो तर त्यावेळी ही इंग्लिशमध्ये आहे, तुम्हाला मराठीमध्ये आम्ही शेअर करू आणि इंग्लिशसाठी सुद्धा शेअर करू. ज्या शिक्षकांना इंग्लिशमध्ये त्याला यूज करायचं ते इंग्लिशमध्ये करू शकतात, ज्यांना मराठीत करायचं ते मराठीत सुद्धा करू शकतात. तर या ठिकाणी आता हॅपीनेस क्लब आपल्याला दिसतोय तर ही आहे. आणि आपण या ठिकाणी पुढे जर बघितलं तर या ठिकाणी बघा की 5 पॉइंट्स आपण काय केले, हे 5 पॉइंट्स कुठून आणले आपण? तर हे जे काही 5 पॉइंट्स आहेत आपल्याला जो काही कॅसल फ्रेमवर्क आहे त्या कॅसल फ्रेमवर्क मध्ये आपल्याला जे काही 5 पॉइंट्स दिलेले होते त्या 5 पॉइंट्सच्याच आधारावर आपण माझी शाळा माझा स्वाभिमान या उपक्रमाअंतर्गत आदिवासी विकास विभागामध्ये आपण ज्यावेळी कार्य करतो तर कार्य करत असताना विद्यार्थ्यांसोबत कोणकोणत्या भागावर आपल्याला कार्य करायला पाहिजे आपण त्यावर विचार विमर्श केला. आणि विचार विमर्श केल्याच्या नंतर आपल्याला 5 पॉइंट्स त्या ठिकाणी आले. जवळपास आमच्याकडे याच्यापेक्षा जास्त पॉइंट्स होते, परत आपल्याला त्या ठिकाणी आणखी ऍक्टिव्हिटीज ऍड करायच्या होत्या, त्याच्यामुळे आपण 5 पॉइंट्सवर या ठिकाणी कृती करणार. तर पहिला आहे ग्रीनिंग. आता ग्रीनिंग ज्याच्यामध्ये आपण काय करणार, केअर फॉर नेचर. सर्वात महत्वाचा आपला जो काही विद्यार्थी आहे हा विद्यार्थी आदिवासी भागातून येतो. झाडांप्रती, प्राण्यांप्रती, जमिनीप्रती, पाणीप्रती किंवा जलजीवन आपण ज्याला म्हणतो त्याप्रती आपला जो काही विद्यार्थी आहे हा अधिक जागृत आपल्याला दिसतो. तुम्ही बघा विद्यार्थ्यांसोबत जर कदाचित अभ्यासाविषयी तुम्ही चर्चा जर केली तर विद्यार्थ्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये ती आवडत नाही. बट जर विद्यार्थ्यांना तुम्ही जंगलातील गोष्टी सांगितल्या, जर विद्यार्थ्यांना तुम्ही त्यांच्या गावातील असलेला ओढा असेल, नाला असेल, नदी असेल त्याविषयीची जर माहिती जर त्यांना दिली किंवा मछली असेल त्याविषयी जर त्यांच्यासोबत तुम्ही बोलताना तर त्यांना ते आवडतो आणि ते जास्त आवडते. त्यामुळे आपण काय केलंय तर हा पहिला पॉइंट त्या ठिकाणी ठेवलाय की केअरिंग फॉर नेचर. आता केअरिंग फॉर नेचर मध्ये आपण काय काय करणार तर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यामध्ये तुमच्या लक्षात असं येतोय आणि प्रत्येकाच्या लक्षात येतो की प्लांटेशन, तर ही एक ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्यानंतर शाळा कशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ ठेवता येईल ते आहे. तर अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत केअरिंग फॉर नेचर मध्ये. त्यानंतर आहे स्पोर्ट्स. ज्या पद्धतीने आपण हम भी अगर बच्चे होते असेल किंवा मग त्यानंतर आपण बघितलं की हर बच्चा जरुरी आहे हे बघितलं. त्याच्यानंतर आपण अधीक्षक म्हणून मी लहान असताना माझ्या आवडीचा जो काही खेळ आहे हा सुद्धा खेळ आपण बघितलं आणि त्यावेळी भरपूर साऱ्या अधीक्षकांनी स्वतःच्या आवडीचा खेळ हा विद्यार्थ्यांसोबत खेळला. मग त्याच्यामध्ये लगोरी असेल, लंगडी असेल, त्याच्यानंतर गोल लंगडी असू शकतो, क्रिकेट असू शकतो, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीचे ऍक्टिव्हिटीज शिक्षकांनी, अधीक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत केलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये यावर्षी सुद्धा आपण काय करणार तर बिल्डिंग स्ट्रेंथ अँड टीम वर्क. तर ही जी काही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आहे या स्पोर्ट ऍक्टिव्हिटीद्वारे आपण विद्यार्थ्यांना काय शिकवणार तर यामध्ये विद्यार्थ्यांना आपण शिकवणार की कशा पद्धतीने स्वतःची बॉडी आहे तिला स्ट्रॉंग ठेवणे, म्हणजेच विद्यार्थी या ठिकाणी मेंटली स्ट्रॉंग असेल म्हणजे भावनिकरित्या विद्यार्थी हा स्ट्रॉंग आपल्याला बनतो या ठिकाणी दिसतोय. त्यानंतर टीम वर्क म्हणजे विद्यार्थी हा काही आहे तर या विद्यार्थ्यामध्ये कुठेतरी आपण मागच्या भागामध्ये बघितलेलं होतं पीपल स्किल, सोशल स्किल की म्हणजेच सोशल स्किल्स त्या विद्यार्थ्यामध्ये डेव्हलप होतात. हा इतरांसोबत बोलताना कशा पद्धतीने बोलू शकतो, काय इतरांच्या भावना असतात तो अंडरस्टँड करू शकतो या स्पोर्ट्सद्वारे. त्यानंतर सेल्फ केअर मोस्ट इम्पॉर्टंट. आणि ही जी काही ऍक्टिव्हिटी आहे ही ऍक्टिव्हिटी फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर ही अधीक्षकांसाठी सुद्धा महत्वाची आहे. सेल्फ केअर करणे हा प्रत्येकाचा एक राईट्स आहे आपण म्हणू शकतो आणि प्रत्येकाने करायला पाहिजे. माझी जे काही मग सेल्फ केअर मध्ये काय काय येतो तर माइंड, बॉडी अँड वेलबिंग. म्हणजेच माइंड असेल, माइंडचं वेलबिंग असेल, बॉडीचं असेल, तर या दोघांचे जे काही वेलबिंग आहे तर ते आपल्याला वेलबिंग आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. मग
मी जितका मेंटली फ्री असेल तितकाच मला स्ट्रेस होत नाही. मग यासाठी मला काय करावं लागेल, तर यासाठी मला टाइम मॅनेजमेंट करावं लागेल. मग ते टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी मला व्यवस्थितपणे त्या सर्व गोष्टीचा मॅनेज मला त्या ठिकाणी करावं लागेल. सोबतच माझी जी काही प्लॅनिंग आहे ही प्लॅनिंग फ्लेक्झिबल असणे महत्वाची आहे. सर्वात महत्वाचा असतो, आपल्याला असं वाटतं की सर्वात महत्वाचं आहे की एखादी प्लॅनिंग करणे, त्याही पेक्षा सर्वात महत्वाचं आहे की त्यामध्ये ऍडॅप्टिबिलिटी केव्हा येते, म्हणजेच एखादी गोष्ट जशी झालेली आहे, आता एखाद्या वेळी होऊ शकते की ऍज अ अधीक्षक म्हणून तुम्ही एखादी कृती आज करणार आहे हे ठरवलं, बट त्यावेळी तुम्हाला शिक्षकांनी किंवा प्रिन्सिपलनी एखादं काम सांगितलं आणि ते काम सांगितल्याच्या नंतर तुम्ही त्यावेळी विद्यार्थ्यांसोबत उपस्थित नाही. मग यावेळी काय होते की ऑलरेडी मी एखादं काम जर त्या ठिकाणी डिसाईड केलेलं आहे आणि ते जर काम माझ्या हातून जर होत नसेल तर मग मला चिडचिड निर्माण होतो. मला असं वाटतं की मी स्वतःला इम्पॉर्टन्स देत नाही, ह्या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी येतात. मग अशा वेळी आपल्याला त्या ठिकाणी सेल्फ केअरची आठवण येतो. तर अशा वेळी आपल्याला फ्लेक्झिबल असणे सर्वात महत्वाचं आहे आपले जे काही वर्क असेल त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर क्रिएटिव्हिटी आहे. त्याच्यानंतर क्रिएटिव्हिटीमध्ये मागच्याच पद्धतीने आपण यावर्षी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा यावेळी विद्यार्थ्यांसोबत आपण घेणार, त्या सुद्धा ऍक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेल्या आहेत. मग इमॅजिनेशन असेल, इमॅजिनेशनद्वारे विद्यार्थ्यांना आपण कथा लिहायला सांगू शकतो, त्याचं प्रेझेंटेशन आपण त्यांना करायला सांगू शकतो. त्याच्यानंतर क्रिएट्स अँड एक्सप्रेस सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज विद्यार्थी तयार करतील, त्या आपल्या पुढे मांडतील. त्यानंतर सर्वात लास्ट पॉईंट आपल्याला या ठिकाणी दिसतो तर कल्चर, म्हणजेच रुटेड इन ट्रॅडिशन, प्राऊड इन आयडेंटिटी. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण विद्यार्थ्यांना देणार आणि त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही कल्चर आहेत, आपले आदिवासी कल्चर असतील तर ते कल्चर आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांद्वारे प्रेझेंट करायला सांगणार. मग त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या कृती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतील. तर अशा पद्धतीने आपल्याला एकंदरीत हा करिक्युलम बघायला भेटतो. तर याची तुम्हाला संपूर्णतः जी काही पीडीएफ आहे ती पीडीएफ तुम्हाला आपण देणार आणि अशा पद्धतीने थोडक्यामध्ये मी दाखवतो तुम्हाला. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत आणि त्याची स्टेप्स सुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहे की एखादी कृती जर आपल्याला करायची असेल तर त्याच्या स्टेप काय आहेत. मग सर्वात आधी या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की सर्वात आधी आपण काय करतो तर हॅपीनेस क्लब या ठिकाणी तयार करतो. मग तो जो काय हॅपीनेस क्लब आहे, हा हॅपीनेस क्लब आपण तयार करणार. यावर्षी सुद्धा हॅपीनेस क्लब आपण या ठिकाणी करणार. मग हॅपीनेस क्लब करताना या ठिकाणी आपल्याला एक इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, सेशन्स इन्फॉर्मेशन. मग यामध्ये प्रोग्राम सेशन जे काही आहे तर सेक्शन ज्याच्यामध्ये प्रोग्राम लॉन्चिंगचा पार्ट येतो. त्याच्यानंतर हा जो काही आपला हॅपीनेस क्लब आहे याचं ड्युरेशन 60 to 19 मिनिट्स. त्याच्यानंतर पार्टिसिपेट. तर आता यावेळी लक्षात ठेवा आणि इम्पॉर्टंट पॉईंट्स या ठिकाणी आपल्याला येतोय. हॅपीनेस क्लब हा जो काही आहे आपला, तर या हॅपीनेस क्लबमध्ये आपण काय करणार तर यावेळी मागच्या वेळी आपल्याकडे 10 विद्यार्थी होते, तर काही ठिकाणी जास्त सुद्धा असू शकतात, बट यावेळी आपण 20 विद्यार्थी या ठिकाणी घेणार आहे. पार्टिसिपंट जे काही असतील ते 20 ते 40 या ठिकाणी असू शकतो. आणि ज्या पद्धतीने आपण मुलांचा एक हॅपीनेस क्लब बनवलेला होता 20 मुलांचा, त्याच पद्धतीने याही वर्षी सुद्धा मुलांचा हॅपीनेस क्लब, मुलींचा हॅपीनेस क्लब हा वेगवेगळ्या पद्धतीने असेल आणि ऍक्टिव्हिटी घेत असताना आपण सर्वांना एकत्र करतो हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटीचा जो काही फॉर्मॅट आहे, ओरिएंटेशन अँड क्लब फॉर्मेशन आपण त्यांना आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर मटेरियल रिक्वायर्ड काय काय असतील तर आपल्याला चार्ट पेपरचा वापर करायचा आहे, जो की हॅपीनेस क्लब आपण त्या ठिकाणी त्यांचे ग्रुप असेल त्यांचे नावं वगैरे मागच्या वर्षीप्रमाणे आपण त्या ठिकाणी लिहिणार यावेळी सुद्धा. तर मग या ठिकाणी आपल्याला पुढे जर बघितलं तर पर्पज ऑफ दिस सेशन असेल किंवा मग रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ सुपरिटेंडंट, तर संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला तर माहिती आहे की आपण हॅपीनेस क्लब कसं तयार करतो, स्टील या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय असू शकतो तर वेलकम अँड इंट्रोडक्शन ॲज अ सुपरिटेंडंट. आता लहान जे काही मुलं असतात त्यांच्यासोबत आपल्याला चांगल्या पद्धतीने आणखी संबंध आपल्याला निर्माण करायचे आहेत, कारण ते घराच्या बाहेर राहतात, घरापासून दूर राहतात. अशा वेळी त्यांना आई वडिलांची आठवण जास्त येते आणि अशा वेळी आपल्याला याचं गार्जियन म्हणून आपण त्याला मदत करू शकतो किंवा एक भावनिक आधार त्या ठिकाणी देऊ शकतो. त्याच्यानंतर क्रिएटिव्हिटी क्लब तयार केल्याच्या नंतर त्या क्रिएटिव्हिटी क्लबचं आपल्याला एखादं नाव त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना द्यायचं आहे ते. त्याच्यानंतर सिलेक्शन ऑफ स्टुडंट्स लीडर. आता सिलेक्शन ऑफ स्टुडंट लीडर असेल याविषयीची आपण माहिती या ठिकाणी बघूया. त्याच्यानंतर हॅपीनेस क्लब प्लीज त्या ठिकाणी आपण बघणार आहे. सो अशा पद्धतीने संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर आपला जो काही ग्रीनिंग असेल, ग्रीनिंगचा पार्ट या ठिकाणी स्टार्ट होतो, स्पोर्टचा पार्ट स्टार्ट होतो, त्याच्यानंतर सेल्फ केअरचा पार्ट स्टार्ट होतो.
त्याच्यानंतर कल्चर असेल, स्पोर्ट्स असेल, तर अशा पद्धतीने हे पार्ट्स या ठिकाणी स्टार्ट होतात आणि त्याच्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर त्या संपूर्ण ऍक्टिव्हिटी वगैरे आपण येणाऱ्या वर्षांमध्ये आपण करूया. नाव आपण आपल्या पीपीटी कडे वळूया. तर आतापर्यंत आपण जो काही हॅपीनेस क्लब होता, त्या हॅपीनेस क्लब मध्ये जे काही 5 पॉईंट्स आहेत, जे की आपण येणाऱ्या वर्षांमध्ये माझी शाळा माझा स्वाभिमान या उपक्रमाअंतर्गत ग्रीनिंग असेल, सेल्फ केअर असेल, त्यानंतर क्रिएटिव्हिटी, कल्चर आणि स्पोर्ट्स असतील, तर यावर आधारित जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज वगैरे आपण त्या ठिकाणी बघणार आहे. त्यानंतर इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे? हो नाही एकदा रिॲक्ट सांगू शकता? हॅपीनेस क्लब म्हणजे काय, हॅपीनेस क्लब कुठून आलेला आहे, आणि त्याच्यानंतर हॅपीनेस क्लबचे जे काही पिलर्स आहेत म्हणजे 5 पॉईंट्स आहेत ते काय काय आहेत आणि आपण त्याचा वापर कशा पद्धतीने करणार आहे, इथपर्यंत समजलेलं आहे माहिती? हो नाही? यस. ओके, थँक्यू होय मॅम. होय. ओके, पुढे जायचं किंवा यामध्ये काही प्रश्न कुणाला? ओके, चालेल. हो, नाव आश्रमशाळेत प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करायची? तर आश्रमशाळेमध्ये आता याची जी काही अंमलबजावणी आपण कोणकोणत्या भागामध्ये करू शकतो त्याची माहिती तर आपल्याला त्या करिक्युलमच्या बुक्समध्ये दिलेली आहे. तरी थोडक्यात आपण या ठिकाणी बघूया की सकाळचा जो काही दिनक्रम असतो, या सकाळच्या दिनक्रमामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज विद्यार्थ्यांसोबत होतात. तर अशा वेळी आपण विद्यार्थ्यांसोबत ऍक्टिव्हिटी घेऊ शकतो आणि त्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो की मॉर्निंग असेंब्लीमध्ये 2 ते 5 मिनिटे माइंडफुलनेस ऍक्टिव्हिटी असेल, ब्रिथनेस एक्सरसाइज असेल किंवा ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस असेल. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर याविषयी आपल्याकडे सत्र, त्यामध्ये काही लिमिटेड वेळ आहे, त्याच्यामुळे मी सर्वांना फक्त रिक्वेस्ट करणार की ग्रॅटिट्यूड जो काही आहे, हा ग्रॅटिट्यूड जर कोणाला माहिती नसेल तर युट्यूबवर जा आणि युट्यूबवर जाऊन याविषयी सर्च करा की ग्रॅटिट्यूड म्हणजे काय आणि कशा पद्धतीने आपण दादांना फोन लाव. ही ऍक्टिव्हिटी विद्यार्थ्यांसोबत आपण घेऊ शकतो. त्यानंतर विद्यार्थ्यांना आज तुम्हाला कसे वाटतंय, हा सर्वात, जरी हा छोटासा प्रश्न असला तरी पण सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. कारण यामधून विद्यार्थी आज काय विचार करतोय किंवा आता काय विचार करतोय हे आपल्याला या ठिकाणामधून लक्षात येतो. विद्यार्थ्याची भावना काय आहे, कारण भावना यासाठी महत्वाची आहे. जर विद्यार्थी हा दुःखात असेल आणि तुम्ही त्याला कितीही चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करा, कितीही चांगलं शिकवा, त्याला काहीच समजणार नाही. आणि जर विद्यार्थी आनंदी असेल आणि तुम्ही एखादी गोष्ट त्याला थोड्या प्रमाणामध्ये, कमी वेळेत आणि एकदम ज्या पद्धतीने मोठ्या व्यक्तींना सांगतात त्या पद्धतीने जरी त्याला सांगितलं तरी त्यांना कळतो. म्हणजेच काय, तर विद्यार्थी ज्यावेळी आनंदी असतो, विद्यार्थी याला कुठल्याही पद्धतीचा सोशियल कुठलाही बर्डन नसतो किंवा घरचा कुठलाही त्याला प्रॉब्लेम नसतो किंवा त्याचे इमोशनल आहेत तर तो इमोशनली स्टेबल असतो, अशा वेळी विद्यार्थी हा जास्त शिकतो आणि विद्यार्थ्याची जी काही लर्निंग आहे ती सुद्धा जास्त होते. हे सुद्धा आपल्याला अभ्यासाद्वारे लक्षात येतोय. त्यानंतर वसतिगृहामध्ये कशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांसोबत ही ऍक्टिव्हिटी किंवा हॅपीनेस क्लब असेल किंवा त्याच्याही व्यतिरिक्त ॲज अधीक्षक म्हणून आपण काय काय करू शकतो, तर अधीक्षकांनी विद्यार्थ्यांशी दररोज अनौपचारिक संवाद साधणे महत्वाचे आहे. आता अनौपचारिक संवाद म्हणजेच काय, तर ज्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसोबत, या अनौपचारिक संवादामुळे विद्यार्थ्यांसोबत जे काही आपला आणि विद्यार्थ्यांचे जे काही संबंध आहे ते आणखी चांगल्या पद्धतीने वाढू शकतो. कारण त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना त्यांच्या आई वडील, बाबा, घरी कोण कोण आहेत, शेती, त्याची आवडी निवडी यांविषयी आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यासोबत संपर्क करतो. आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्याबद्दल सांगायला ह्या गोष्टी आवडतात. त्याच्यामुळे त्यांना कुणीतरी ऐकणारा पाहिजे आणि व्यवस्थितपणे ऐकणारा पाहिजे. आणि त्यामध्ये आपण अधीक्षक असतो तर आपण आणखी चांगल्या पद्धतीने त्यांना ऐकू शकतो, समजू शकतो. आणि अशा वेळी विद्यार्थी हा आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने गोष्टी तो आपल्याला सांगू शकतो. मग घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लोनलीनेस असेल म्हणजे एकटेपणा असेल, त्याच्यानंतर फिअर म्हणजे भीती असेल, इमोशनल स्ट्रेस म्हणजे भावनिक, त्याच्यानं समजून घेणे हे आपल्याला मदत होते. विद्यार्थ्यांना पर्सनल हायजीन, सेल्फ केअर हॅबिट ह्या सुद्धा आपण आपल्याला शिकवायला पाहिजेत विद्यार्थ्यांना, त्या भरपूर महत्वाच्या. त्याच्यानंतर आपण बघतो तिसरं तर गट उपक्रमांमध्ये म्हणजेच इव्हनिंग सर्कल डिस्कशन्स जे काही आहेत तर ते भरपूर साऱ्या आश्रमशाळेमध्ये आपल्याला होताना दिसतोय. तर याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीची ऍक्टिव्हिटी घ्यायला सांगू शकतो. मग त्याच्यामध्ये स्टोरी टेलिंग आहे, ट्रायबल फोक स्टोरीज आहेत, ज्याच्यामध्ये त्याच्या गावातील किंवा त्याच्या आजूबाजूच्या किंवा त्याला माहिती असलेलं एखादं ट्रायबल लीडर असेल किंवा एखादं व्हॉट एव्हर जो की ट्रायबल मध्ये त्यांनी काम केलेलं आहे अशा पद्धतीच्या तो स्टोरी या ठिकाणी शेअर करू शकतो. त्याच्यानंतर कल्चरल शेअरिंग सेशन्स आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो, ज्यामध्ये वेगवेगळे नृत्य असू शकते किंवा एखादा विद्यार्थी असेल जो गाणे म्हणू शकतो, एखादा विद्यार्थी आहे ज्याला ऍक्टिंगचा शौक आहे, तर अशा विद्यार्थ्यांना आपण त्या
वेळी त्या विद्यार्थ्याला आपण काय करू शकतो, त्यावेळी आपण वेळ देऊ शकतो. त्याच्यानंतर टीम गेम आहे. तर टीम गेम जे की मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आपण विद्यार्थ्यांसोबत करू शकतो. वर्तन व्यवस्थापन आहे. तर वर्तन व्यवस्थापन सर्वात महत्वाचं. शिक्षा किंवा दंड देण्याऐवजी रिस्टोरेटिव्ह कॉन्व्हर्सेशन. आता रिस्टोरेटिव्ह कॉन्व्हर्सेशन म्हणजे काय, तर अशा वेळी की त्याला न मारता किंवा त्याला न रागावता आपण त्याला विचारायला पाहिजे की तू आज अशा पद्धतीने वागलेला आहेस, तर त्या वागण्यामागेचं कारण काय आहे, तुला काही त्रास आहे का, किंवा तुला मतलब अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांसोबत काय करू शकतो, एक कॉन्व्हर्सेशन करू शकतो. त्याऐवजी की आपण विद्यार्थ्यांना मारणे किंवा दंड देणे, किंवा मग अशा विद्यार्थ्यांसोबत आपण एकट्यामध्ये जाऊन त्याला त्याच्या असलेले जे काही प्रॉब्लेम आहेत त्याविषयी आपण त्यांना विचारू शकतो. तर अशा पद्धतीने आपण जे काही भांडण असतील, कॉन्फ्लिक्ट असतील, तर ते आपण विद्यार्थ्यांमध्ये डिस्कशन्सद्वारे आपण ते सोडवणे हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर व्हाय डिड दिस हॅपन, रिफ्लेक्शन डिस्कशन. म्हणजेच आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो की ओके, तू आज अशा पद्धतीने वागलेला आहे, पण हे वागलं चुकीचं आहे, मग तुम्हाला कसं वागायला पाहिजे होतं. तर आपण फक्त विद्यार्थ्यांना की तुम्हाला चांगले वागायला पाहिजे, हे चांगले वागायला पाहिजे हे सांगून आपल्याला त्या ठिकाणी थांबायचं नाहीये. तर विद्यार्थ्याला चांगले वागणे म्हणजे काय आणि चांगल्या कृती म्हणजे काय हे सुद्धा शिकवणे हे तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर शाळा संस्कृती जे की कल्चरल ऍक्टिव्हिटीज वगैरे आहेत, तर त्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज वगैरे आपण या ठिकाणी बघू शकतो. तर हॅपीनेस करिक्युलमची जी काही पीडीएफ होती ती पीडीएफ आपण या ठिकाणी बघितलेली आहे. त्यानंतर पुढे आपण जाऊया. आता हॅपीनेस क्लब विषयी आपण थोडक्यामध्ये माहिती बघू. तर हॅपीनेस क्लब म्हणजे काय, तर शाळेत हॅपीनेस क्लब तयार करताना त्यामध्ये एकूण 20 विद्यार्थी असतील हे आपल्याला या ठिकाणी सुनिश्चित करायचं आहे. त्यानंतर शाळेत हॅपीनेस क्लब तयार केल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी करून घ्यायची आहे. जसं की मगाशी आपण बघितलं, काही चार्ट्स पेपर वगैरे आपण तयार करू शकतो आणि काही फॉर्म्स आहेत, ते फॉर्म सुद्धा आपल्याला भरायचे आहेत. त्या संबंधीची लिंक सुद्धा तुम्हाला दिली जाईल. तर आता ही जी काही पीडीएफ आहे ही पीडीएफ तुम्हाला ज्यावेळी शेअर करणार आपण सोबतच त्या ठिकाणी आपल्याला लिंक सुद्धा दिल्या जातील. रजिस्ट्रेशन लिंक असेल ती, त्यामध्ये विद्यार्थ्यांची माहिती पूर्णपणे त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतर शाळेत हॅपीनेस क्लब तयार केल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसोबत कृती घेतल्यानंतर ऍक्टिव्हिटी फॉर्म भरायचा आहे. तर हा जो काही ऍक्टिव्हिटी फॉर्म आहे, ऍक्टिव्हिटी फॉर्म म्हणजे काय, तर आता जो काही आपण हॅपीनेस करिक्युलम आपण बघितलेला आहे, तर आपल्याला 2 लिंक आता चॅटबॉक्स मध्ये येतील, त्याला तुम्ही तुमच्या जवळ कॉपी करून ठेवा. जे की एक लिंक असेल रजिस्ट्रेशन फॉर्म लिंक आणि दुसरी असेल ऍक्टिव्हिटी फॉर्म लिंक. तर यावेळी आपल्याला हॅपीनेस क्लब हा विद्यार्थ्यांसोबत तयार करायचा आहे. हॅपीनेस क्लब तयार करताना 20 विद्यार्थी आपल्याला त्या ठिकाणी असायला पाहिजेत. त्यानंतर शाळेत हॅपीनेस क्लब तयार केल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी आपल्याला तयार करायची आहे. आणि नोंदणी कुठं करणार आपण, तर आपल्याला दिलेली जी काही लिंक आहे त्या लिंकद्वारे आपल्याला चॅट बॉक्स मध्ये 2 लिंक आलेल्या आहेत. त्या 2 लिंक तुम्ही बघू शकता. त्या लिंकला तुम्ही जर ओपन केलं तर ओपन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला नाव येतील. नाव बरोबर बघायचं की रजिस्ट्रेशन फॉर्म आहे किंवा मग ऍक्टिव्हिटी फॉर्म आहे. आता ऍक्टिव्हिटी फॉर्म केव्हा भरावा लागतो आपल्याला, जेव्हा आपण विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थ्यांचं जे काही हॅपीनेस क्लब आहे ते रजिस्टर केलं. रजिस्टर केल्याच्या नंतर विद्यार्थी काय करतील, या ठिकाणी गट आपण तयार करणार आणि गट तयार केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांसोबत आपण काय करणार, कृती करणार. जे काही कृती आपल्याला हॅपीनेस करिक्युलम मध्ये कृती दिलेल्या आहेत त्या कृती आपण या ठिकाणी करणार. मग त्या कृती केल्याच्या नंतर आपण कुठली कृती केलेली आहे आणि ते कृती त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर ते आपल्याला त्या ठिकाणी शेअर करायचे आहे. तर अशा पद्धतीने एकंदरीत हॅपीनेस क्लब आपल्याला फॉर्म करून जे काही ऍक्टिव्हिटीज आपल्याला हॅपीनेस करिक्युलम मध्ये दिलेल्या आहेत त्या हॅपीनेस करिक्युलम मधील ऍक्टिव्हिटी आपल्याला विद्यार्थ्यांसोबत घ्यायचा आहे. त्यानंतर हॅपीनेस क्लबचा जो काही प्रमुख असेल तर हॅपीनेस क्लबचा एक प्रमुख असेल. आता एक प्रमुख या ठिकाणी लक्षात ठेवा की रोल, तर हा जो काही हॅपीनेस करिक्युलमचा जो काही प्रमुख आहे या प्रमुखाची रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, तर फर्स्ट क्लब प्रमुख विल बी असाइन्ड फ्रॉम विदिन द हॅपीनेस क्लब. आता याची जी काही निवड आहे ही निवड तुम्हाला तुमच्या बेसिसवर तुम्हाला तुमच्या पद्धतीने आता होऊ शकते. 20 विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता की विद्यार्थ्यांना विचारू शकता की कोणाला हॅपीनेस क्लबचा प्रमुख बनायचा आहे, त्याची वोटिंग वगैरे करू शकता. सो याला तुम्हाला तुमच्या लेवलवर याला हॅपीनेस क्लबचा एक प्रमुख तुम्हाला डिसाईड करायचा आहे आणि एक त्या ठिकाणी हॅपीनेस क्लबचा प्रमुख असेल. त्याच्यानंतर द क्लब प्रमुख इज द स्टुडंट्स लीडर who supports the superintendent in coordinating happiness club activities and motivates students to participate actively. म्हणजे हा हॅपीनेस क्लब किंवा हॅपीनेस क्लब प्रमुख हा काय करेल, तुम्हाला मदत करेल. त्याचा जो काही संपूर्ण ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आपण एक लीडर ठेवतो. तो लीडर
त्या लीडर सोबत तुम्ही डायरेक्टली बोलणार आणि तो लीडर मग तो संपूर्ण ग्रुपमध्ये तुम्ही सांगितलेली जी काही माहिती आहे ती माहिती त्यांना देईल. तुम्ही सांगितलेली जी काही ऍक्टिव्हिटी असेल ती ऍक्टिव्हिटी कशी करायची, काय करायचं, ऍक्टिव्हिटी कुठपर्यंत पोहोचलेली आहे आणि काय प्रॉब्लेम झालेला आहे किंवा कुठली अडचण असेल तर तो प्रमुख तुम्हाला येऊन त्या ठिकाणी विचारेल. अशा पद्धतीने हे आपल्याला एक प्रमुख आहे आणि त्या प्रमुखचा आपण या ठिकाणी रोल बघतो. त्यानंतर याची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी आपण तर बघितली, एक की कोऑर्डिनेट करणार हा सुपरिटेंडंटला. त्याच्यानंतर दुसरा आहे की अनाउन्स अपकमिंग ऍक्टिव्हिटीज अँड मोटिवेट स्टुडंट्स टू पार्टिसिपेट. म्हणजे हा काय करेल तर तुम्ही त्या विद्यार्थ्याला एखादी माहिती जर सांगितलेली असेल तर ती माहिती तो आपल्या ग्रुपमध्ये सांगेल, तो विद्यार्थ्यांना मोटिवेट करू शकतो, तो विद्यार्थ्यांना लीड करू शकतो. अशा पद्धतीच्या सुद्धा आपल्याला हॅपीनेस प्रमुख आपल्याला ठेवायचा. त्याच्यानंतर लीड द ओपनिंग वेलकम. एखाद्या वेळी आपल्याला ऍक्टिव्हिटी जर सांगायची असेल तर हा जो काही प्रमुख आहे या प्रमुखाला तुम्ही लीड करायला सांगू शकता, तो लीड करेल. त्याच्यानंतर असाइन सिम्पल रिस्पॉन्सिबिलिटीज टू द हॅपीनेस गाईड्स. आता हा जो काही हॅपीनेस गाईड्स आहेत हे हॅपीनेस गाईड काय तर विद्यार्थ्यांना गाईड करणारे लोक किंवा ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीने करायची आहे ही त्या लोकांसोबत हा जो काही आहे हा प्रमुख काय करेल त्यांना सांगेल की तुम्हाला या पद्धतीने ऍक्टिव्हिटी करायची आहे आणि ते असाइन गाईड्स असतील तर ते गाईड्स जे काय ते गाईड्स मग बाकी विद्यार्थ्यांना सुद्धा मदत करतील. म्हणजेच तुम्ही असाल तर तुम्हाला प्रमुख हा मदत करेल आणि प्रमुखला मदत करणारे जे काही तर ते गाईड्स असतील. त्यानंतर आहे रिप्रेझेंट स्टुडंट्स आयडिया सजेशन्स अँड फीडबॅक्स ड्युरिंग प्लॅनिंग. म्हणजेच हा जो काही प्रमुख आहे हा प्रमुख आपल्या विद्यार्थ्यांसोबत येईल, बसेल. त्याच्यानंतर जर त्यांना वाटत असेल की त्यांच्या ग्रुपला जर वाटत असेल की काहीतरी आपल्याला वेगळं करायला पाहिजे तर त्यावेळी तो काय करतो, रिप्रेझेंट सुद्धा या ठिकाणी आपल्याला करताना दिसतो. त्याच्यानंतर हेल्प रिझॉल्व्ह स्मॉल इश्यूज बाय एनकरेजिंग कोऑपरेशन अँड रिस्पेक्टफुल बिहेवियर्स. म्हणजेच एखादा प्रॉब्लेम क्रिएट झालेला असेल तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा हा आपल्याला प्रमुख त्या ठिकाणी मदत करेल. त्याच्यानंतर अनश्युअर द हॅपीनेस क्लब कॉर्नर रिमेन्स अपडेटेड. आता हा जो काही हॅपीनेस क्लब कॉर्नर जो काही आहे तर तो हॅपीनेस क्लब कॉर्नर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्याची खात्री सुद्धा तो करेल त्या ठिकाणी. तर एवढे कामं आपण या ठिकाणी हॅपीनेस क्लब प्रमुखकडे देणार. त्यानंतर हॅपीनेस गाईड जो काही आहे तर हॅपीनेस गाईड आपण किती ठेवणार आहे तर हॅपीनेस गाईड आपण 2 ठेवणार आहे. अँड सेम हॅपीनेस गाईड्स आर द स्टुडंट्स हू व्हॉलेंटियर हू सपोर्ट्स द क्लब प्रमुख अँड सुपरिटेंडंट्स इन मेकिंग एव्हरी हॅपीनेस क्लब सेशन्स वेलकमिंग, गायडेड अँड ऑर्गनाइज्ड अँड एन्जॉयबल. म्हणजे हे जे काही 2 व्यक्ती असतील यांच्यावर सर्वात जास्त महत्वाची भूमिका यांची असेल, ज्यामध्ये आपण जे काही ऍक्टिव्हिटीज वगैरे घेणार आहे ती ऍक्टिव्हिटीज घेत असताना विद्यार्थ्यांमधील जे काही उत्साह आहे ते उत्साह वाढवणे, विद्यार्थ्यांना मदत करणे. तर अशाच पद्धतीचे जे काही पर्सनॅलिटी असलेले जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता आणि असेच विद्यार्थी आपल्याला हॅपीनेस गाईड म्हणून त्या ठिकाणी आपल्याला निवडायचे. यांची जो काही रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहे रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी बघा तर अरेंज ऍक्टिव्हिटी मटेरियल्स. एखादी ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे त्या ऍक्टिव्हिटी संबंधित जे काही मटेरियल असेल ते मटेरियल जो काही प्रमुख आहे तो प्रमुख यांना गाईड करेल किंवा हे तिघेही मिळून ते ऍक्टिव्हिटी संबंधित मटेरियल एकत्र करू शकतात. त्याच्यानंतर पण आपल्याला विद्यार्थ्यांना सांगत असताना गाईड्सचे जे काही रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत हे गाईड्सच्या रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्याला त्यांना सांगायचं आहे. प्रमुखचे जे काही रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहेत हे सुद्धा त्यांना सांगायचं आहे. मग त्याच्यानंतर त्यांना इच्छुक असलेले जे काही व्यक्ती असतील त्यांचे नावं घेऊन आपण त्यांच्यामध्ये एखाद्या जर स्वेच्छेने जर होत असेल, व्हॉलेंटरीली जर होत असेल तर आपण त्यांचं नाव घेऊ शकतो. अदरवाईज त्यामध्ये 2-3 नावं जर आले तर मग आपण वोटिंग सुद्धा करू शकतो. त्यानंतर हेल्प प्रिपेअर द ऍक्टिव्हिटी स्पेस. त्याच्यानंतर हेल्प डिस्ट्रीब्युट्स अँड कलेक्ट ऍक्टिव्हिटीज मटेरियल यासाठी आपल्याला मदत करेल. त्याच्यानंतर तो सुपरिटेंडंटला मदत करू शकतो की वेगवेगळ्या भागांमध्ये ज्यामध्ये सुपरिटेंडंटला गरज आहे सेशन घेत असताना तर त्यावेळी मदत करेल. त्याच्यानंतर जे काही त्यांचे क्लासमेट्स आहेत तर त्या क्लासमेटला सुद्धा तो ऍक्टिव्हिटी घेत असताना मदत करेल. तर अशा पद्धतीने जो काही आपला हॅपीनेस गाईड आहे किंवा हॅपीनेस प्रमुख आहे तर आपल्याला हॅपीनेस प्रमुख आपल्याला 1 ठेवायचा आहे आणि हॅपीनेस गाईड आपल्याला 2 ठेवायचे आहेत आणि त्यांच्या रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आपण बघू शकतो. त्यानंतर हा जो काही माझी शाळा माझा स्वाभिमान या उपक्रमाअंतर्गत आपण संपूर्ण महाराष्ट्रातील जितक्या काही शाळा आहेत किंवा पीओ ऑफिसेस आहेत तर या सर्व ऑफिसेसमध्ये पीओ ऑफिसेसमध्ये अशा पद्धतीचा जो काही एक माझी शाळा माझा स्वाभिमान चा जो काही कॅलेंडर आहे, वार्षिक कॅलेंडर आपण याला म्हणतो, तर हा वार्षिक कॅलेंडर आपण त्या ठिकाणी सर्व शिक्षकांना देणार आहे आणि याच्यामध्ये सर्व शिक्षकांना म्हणजे हा आपण शाळेमध्ये लावणार आहे प्रिन्सिपल्सच्या कॅबिनमध्ये. तर अशा पद्धतीच्या याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की हा जो काही
ऍक्टिव्हिटीज कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या ऍक्टिव्हिटीज व्हायला पाहिजेत, काय काय कृती आपण करणार आहे. तर अशा पद्धतीचा हा एक कॅलेंडर आहे आणि या कॅलेंडरच्याच आधारे आपल्याला या वर्षी जायचं आहे. सोबतच या ठिकाणी एखादी कृती जर झालेली नाही किंवा कुठं आपल्याला अडथळा वगैरे जर येत असेल तर यावेळी आपल्याला तुम्ही आमचे जे काही शिक्षक मित्र आहेत ते शाळेला येतात त्यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता. नाव या ठिकाणी अधीक्षकांच्या सुद्धा या ठिकाणी अधीक्षकांच्या भूमिका तर दिलेल्या आहेत, सोबतच प्रकल्प अधिकाऱ्यांच्या सुद्धा या ठिकाणी भूमिका दिलेल्या आहेत. आणि यावेळी प्रकल्प अधिकारी ज्यावेळी शाळेला वगैरे व्हिजिट्स करतील त्यावेळी तुम्हाला विचारू शकतात बाकी गोष्टींविषयी, कारण यावर्षी जो काही डिपार्टमेंट आहेत हे आणखी प्रोएक्टिव्ह झालेले आहेत आणि प्रोएक्टिव्ह झाल्यामुळेच जे काही हॅपीनेस क्लब असेल त्याविषयीची माहिती ते बघू शकतात. कारण अशा पद्धतीचे जे काही अपडेट्स आहे हे संपूर्ण अपडेट्स आमच्याद्वारे आता प्रत्येक पीओ कडे जातोय 15-15 दिवसांनी. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा आपल्या शाळेमध्ये जर व्हिजिट जर होत असतील तर अशा वेळी किंवा तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये जे काही आपल्या ऑफलाईन जे काही ट्रेनिंग्स होणार आहेत तर त्या ऑफलाईन ट्रेनिंग्स मध्ये सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी पीओ वगैरे विचारू शकतात आणि अशा वेळी आपल्याला त्या ठिकाणी आन्सर देता येणे सुद्धा गरजेचं आहे आणि आन्सर देण्यासाठी आपल्याला कुठेतरी ऍक्टिव्हिटीज वर्गामध्ये शाळेमध्ये इम्प्लिमेंट करावं लागेल. सोबतच या ठिकाणी तुम्ही आमच्या शिक्षक मित्रांना सुद्धा प्रश्न करू शकता की या महिन्यामध्ये तुम्ही ही ऍक्टिव्हिटी घेणार होते पण ही ऍक्टिव्हिटी तुम्ही या ठिकाणी घेतली नाही, तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी शिक्षक मित्रांना विचारू शकता. आणि या पद्धतीचा जो काही कॅलेंडर आहे अशाच पद्धतीचा एक कॅलेंडर तुम्हाला तुमच्या शाळेतील ऑफिसमध्ये लागलेला दिसेल. त्यानंतर आपल्या प्रत्येकांना माहिती आहे की आपलं जे काही मुख्याध्यापकांची भूमिका हा चुकीचा टायटल. तर आपण माझी शाळा माझा स्वाभिमान हा जो काही उपक्रम आहे तर या उपक्रमाचे आपल्याला युट्यूब चॅनल बघायला भेटतो, इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे, फेसबुक आहे आणि व्हॉट्सअपद्वारे आपण जे काय आता या ठिकाणी कनेक्ट झालो तर ते. तर अशा पद्धतीने आपण या चारही प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल आहेत. जर कोणी इंस्टाग्राम पेज जर आतापर्यंत फॉलो केलेला नसेल माझी शाळा माझा स्वाभिमान तर प्लीज कृपया सर्वांनी फॉलो करा. सोबतच माझी शाळा माझा स्वाभिमान युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल ते सुद्धा करू शकता आणि फेसबुकवर सुद्धा तुम्ही फॉलो या ठिकाणी करू शकता. त्यानंतर व्हॉट्सअप तर आपल्याला माहिती आहे अँड येस धन्यवाद. तर एकंदरीत या ठिकाणी आपला हा जो काही आजचा जो काही सेशन आहे हा सेशन या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आय रिक्वेस्ट एव्हरीवन प्लीज ऑन युअर कॅमेरा. तर आताचा जो काही हा सत्र आपण या ठिकाणी घेतलेला आहे ज्याच्यामध्ये अधीक्षकांच्या भूमिका या काय असतील येणाऱ्या वर्षांमध्ये ते आपल्याला थोडक्यामध्ये समजलेलं असेल. सोबतच यावर्षी आपण हॅपीनेस क्लब, त्याच्यानंतर हॅपीनेस करिक्युलम, त्याच्यातील सर्वात मोठा भाग म्हणजे हॅपीनेस करिक्युलम, त्याच्यामध्ये 5 भाग आहेत, ते 5 भाग आपण कशा पद्धतीने तयार केलेत. त्यानंतर कॅसल फ्रेमवर्क काय आहे याविषयीची आपण माहिती बघितली. त्यानंतर हॅपीनेस प्रमुख कोण असणार आहे, त्यानंतर हॅपीनेस गाईड कोण असणार आहे याविषयीची सुद्धा आपण या ठिकाणी माहिती बघितलेली आहे. सो एकंदरीत या ठिकाणी येणाऱ्या वर्षामध्ये अधीक्षकांची जी काही भूमिका आहे, अधीक्षकांसाठीचा जो काही आराखडा आहे माझी शाळा माझा स्वाभिमान या उपक्रमाअंतर्गत तो आपण या ठिकाणी बघितलेला आहे. तर या ठिकाणी हा सत्र संपलेला आहे, सत्र पूर्ण झालेला आहे. बट येस आय वॉन्टेड टू लिसन फ्रॉम सम सुपरिटेंडंट, म्हणजे काही सुपरिटेंडंट कडून मला ऐकायला आवडेल की आजचा जो काही सत्र होता हा तर तो सुद्धा काय वाटते आपल्याला की कशा पद्धतीने आपल्याला मदत करेल. सो प्लीज तुम्ही सांगू शकता. सर स्क्रीन मोठी करा, लहान मी बसतो. कोणी शेअर करणार नाही सत्र कसा वाटला तुम्हाला? बोला काहीतरी. जी प्रत्येक ऍक्टिव्हिटीज करायची आहे सर ते कॅलेंडर नुसार. जर मग त्या पिरियड मध्ये जर अधीक्षक दीर्घ सुट्टीवर असेल आणि ती ऍक्टिव्हिटी जर केली नाही तर मग त्याच्यावर काय? सो मॅम अशा वेळी आपल्याला ती ऍक्टिव्हिटी केलेली नाही आहे तर तुमचं जे काही फॉर्म आहे ते फॉर्म तुम्हाला आपण ज्यावेळी ऍक्टिव्हिटी करतो त्याच्यानंतरच फॉर्म भरतोय. तर यावेळी असं होईल की तुम्ही ती ऍक्टिव्हिटी केलेली नाही, सो तुम्ही रजेवर असाल किंवा दीर्घकाल सुट्टीवर जर असाल तर तुमच्याकडे तशा पद्धतीचा पत्रक असेल त्याच्यामुळे त्याला तितकं काही प्रॉब्लेम होणार नाही, कारण तुमच्याकडे ऑलरेडी तशा पद्धतीचं माहिती तुम्हाला किंवा तुम्ही जस्टिफाय करू शकता की आम्ही ही ऍक्टिव्हिटी का केली नाही. तो नो इश्यू. जे आम्ही आधी शनिवारला किंवा रविवारला करायचो, आता हे मग वर्गामध्ये करायचं आहे, हे मग कशा पद्धतीने करायचं? आणि हॅपीनेसचं कॉर्नर आहे तो शिक्षक आधी करायचे ते वर्गामध्ये, तर आम्ही ते वसतिगृहामध्ये लावायचं का? आणि लावलं तर ते मुलं ठेवणार नाही.
तर यामध्ये आपण जे काही प्रमुख निवडतोय, हॅपीनेस प्रमुख आहे, त्याच्यानंतर हॅपीनेस गाईड आहे, तर यांना आपण रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी देणार अशा वेळी, आणि त्यांना तो जो काही कॉर्नर आहे तो कॉर्नर त्यांची जबाबदारी असेल की यांना व्यवस्थित ठेवणे, याची देखरेख ठेवणे ही. ते छोटे छोटे मुलं असतात आणि म्हणजे स्पेसिफिक कसं असते की पहिलीपासूनचे जे मुलं असतात, जे आम्ही आता माझं स्वाभिमान अंतर्गत जे भिंतीवर लावलेले चार्ट आहेत ते चार्ट सुद्धा काढून टाकतात नजर नसली का. मग ते हे लहान मुलं ठेवणार नाही. फक्त वर्गामध्ये लाख लावून राहते आणि वर्ग हे कमी वेळापर्यंतच असतात ना, त्याच्यामुळे ते वर्गामध्ये चांगलं राहते. तर काही गोष्टी ते शिक्षकांकडे द्यायला पाहिजे होतं. आम्ही आमच्या पद्धतीने सपोर्ट करतो, असं कधी म्हणत नाही की आम्ही करणार नाही म्हणून, पण काही प्रमाणामध्ये त्यांना पण द्यायला पाहिजे होतं. शिक्षकांना सुद्धा दिलेलं आहे मॅडम, त्यांच्याकडे सुद्धा त्यांच्या पद्धतीचं कार्य दिलेलं आहे आपण. बट येस, आपण ट्राय करा, तुमच्या लेवलवर मुलं तोडतील तरी चालेल, बट येस आपल्याला तशा पद्धतीचं आपण कार्य बनवू शकतो. तुमच्याकडे असेल की आम्ही तयार केलेला आहे त्या संबंधीच्या फोटो व्हिडिओ तुमच्याकडे असतीलच ऑलरेडी, सो नो इश्यू. विद्यार्थी तोडतील, ऑब्व्हियसली ते लहान मुलं आहेत त्याच्यामुळे ते तोडू शकतात, बट आपण त्यांना सांगू शकतो की तोडू नका वगैरे वगैरे. आणि यावेळी आपण क्लब प्रमुख वगैरे असेल तर यांची मदत आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. हॅलो सर, थँक्यू सचिन शालिनी बोलतोय. मॅम. जी जी सचिन सर. मी काय म्हटलं, या सेशनचं थोडंसं वेळ चेंज करा. बिकॉज कसं आहे, ही वेळ जी असते ती आमच्यासाठी खूप बिझी असते. आताच बघू शकता, हा सेशन चालू असताना मला वारंवार जावं लागलं. काही साहित्य येत असते आमच्याकडे, जी पालक येत असतात, आणि हा दिवस सुद्धा नाही का बऱ्याच अधीक्षकांचा किंवा अधीक्षिकेंचा म्हणा सुट्टीचा दिवस असतो, साप्ताहिक दिवस असतो. तर बरेचसे अधीक्षक अधीक्षिका तुम्हाला आउट ऑफ स्कूल दिसतील किंवा काही प्रवासात दिसतील. तर ही वेळ आणि हा दिवस हे थोडंसं बदलवण्याबाबत, म्हणजे शनिवारी वगैरे चांगला दिवस असू शकते. ओके सर, येस. तसं नाही का? कारण कसं आहे, आता तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे शिकवले, समजवले, परंतु ते माझ्यापर्यंत पोहोचलंच नाही पूर्णतः. म्हणजे मी पूर्ण वेळ देऊच शकलो नाही. माझ्याकडे पालकांचं येणं जाणं चालू होतं, साहित्य आलं, मला ते साहित्य उतरवायला वारंवार जावं लागलं. आणि काही मुलं गणवेश घेण्यासाठी यायचे किंवा काही शूज घेण्यासाठी, तर पूर्ण वेळ मी असं देऊ शकलो नाही. त्यामुळे नाही का, जी जी थोडंसं वेळेत थोडंसं बदल करा, कारण ही खरंच बिझी वेळ असते आमच्यासाठी. नक्की. आपण काय वेळ ठेवू शकतो? शनिवारी ठेवा ना तुम्ही, म्हणजे 10च्या दरम्यान वगैरे. बरं चालेल. 10 ते तशा 12 पर्यंत आपलं चालू शकते. कारण कसं आहे, त्यावेळेवर शनिवारी मुलं शाळेत असतात आणि फार कमी म्हणजे मुलांचं येणं जाणं किंवा साहित्याचं सकाळच्या वेळेस तेवढं फार साहित्य येत नाही. जे काही यायचं असते ते सकाळीच लवकर येऊन जाते 8-9 वाजतापर्यंत. तर ओके 10 ते चालेल. 12 हा वेळ चांगला राहील. नेक्स्ट टाइम आपण तशाच पद्धतीने हे जे काही फीडबॅक आहे तुमचा वेळेविषयीचा, त्याला हो, आपण आणि दिवसही थोडंसं नाही का शनिवार वगैरे ठेवा, कारण शनिवारी सहसा कोणत्याच शाळेवर साप्ताहिक जी आहे ती अधीक्षक अधीक्षिकेंना नसते. बरं. त्यामुळे शनिवार दिवस 10 ते 12 ही वेळ सोयीस्कर असेल असं जी मला वाटते. ओके ओके सर, इट्स हो, फाईन. ठीक. चालेल. थँक्यू सो मच सचिन सर. हो. नेक्स्ट एनीवन वॉन्टेड टू शेअर? मला मॅम प्रशांत सर, बोला. हा, मी याच्यासाठी म्हणजे की आजचा हा जो कॉल आहे हा पहिल्यांदा एकदाच या सत्राचा कॉल होता आणि ते जे आपल्याला टाइम आणि तारीख होती ते आपल्याला प्रकल्पाकडून मिळालेली होती. त्यामुळे आणि याच्यानंतर आपलं प्रत्यक्ष प्रशिक्षण होईल आणि जर गतिविधीमध्ये जर आपल्याला काही सपोर्ट जर पाहिजे असेल तर आमचे शिक्षा मित्र जेव्हा शाळेला येतात तर ते निश्चितच आपल्याला सपोर्ट करतील. तर त्यामुळे आपण म्हणजे जर आपल्याला आता जर काही समजलं नसेल किंवा काही कन्फ्युजन असेल तर आमचे शिक्षा मित्र जेव्हा शाळेला येतील तेव्हा ते पण तुम्हाला ते सपोर्ट करतील. तर याच्यानंतर आपण प्रत्यक्ष प्रशिक्षण होईल आपण सर्वांचं, तर त्यामध्ये पण अधिक उत्तमरित्या आपण समजून घेऊ. ओके सर, थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि प्लीज एकदा स्वतःचे कॅमेरे आपण ऑन करू शकतो, एकदा स्क्रीनशॉट घेऊया आपण उपस्थित सर्वांचे. 1 मिनिटापर्यंत तुमचं सायना सर प्लीज एकदा स्क्रीनशॉट घ्या. 2-3 स्क्रीन मध्ये हे एकत्र आपले येतील सर्व, तर प्लीज करा.
आर्यमा जी, आप कॉल पे है? हाँ प्रशांत, मैंने ले लिया है स्क्रीनशॉट। ओके ओके, येस. सो थँक्यू सो मच सर्व अधीक्षकांना पुन्हा एकदा येणाऱ्या जो काय आता चालू शैक्षणिक वर्ष आहे, या चालू शैक्षणिक वर्षासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि येणाऱ्या वर्षामध्ये आपण मागील वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा विद्यार्थ्यांचं जे काही अध्ययन निष्पत्ती आहे ते ॲज अ अधीक्षक म्हणून कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो याच्यावर आणखी आपण भर देऊया, आणि विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये न विसरणारा अधीक्षक आपण कसं बनवू शकतो यावर सुद्धा आपण यावर्षी काम करूया. सो थँक्यू अँड थँक्यू सो मच. तुम्ही तुमचा वेळातील वेळ काढून या ठिकाणी तुम्ही या सत्राला उपस्थित राहिले त्यासाठी